हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, महा-टी-ई-टी परीक्षेसाठी अगदी काहीच दिवस शिल्लक आहेत आणि या परीक्षेची तयारी करण्यासाठी आम्ही सायन्स विषयाची एमसीक्यू सिरीज सुरू केली आहे. तर सामान्य विज्ञानातला सिलेबस आपण अगदी 3 भागामध्ये कव्हर करू शकतो, तो म्हणजे रसायनशास्त्र, जीवशास्त्र व भौतिकशास्त्र. मागील व्हिडिओमध्ये आपण रसायनशास्त्र विषयातले इम्पॉर्टंट एमसीक्यू आणि पीवायक्यू पाहिलेत. आता या व्हिडिओमध्ये आपण जीवशास्त्र या विषयातले एमसीक्यू आणि पीवायक्यू तसंच त्याचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी खात्री देतो की हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिलात तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरी काही तयारी करण्याची गरज पडणार नाही. तर विद्यार्थ्यांनो, चला प्रश्नांना सुरुवात करूया. अजीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग उद्भवतो? जसं की आपल्याला माहिती आहे मित्रांनो की शरीराला नॉर्मल फंक्शन करण्यासाठी वेगवेगळे जीवनसत्वांची गरज असते. त्याच्यामध्ये अ, ब, क, ड हे 4 महत्त्वाचे जीवनसत्व आहेत. तर अजीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा हा रोग उद्भवतो. तर रात आंधळेपणामध्ये नेमकं काय होतं ते आपण पाहूया. तर याच्यामध्ये अंधुक दिसणे किंवा कमी प्रकाशात खूप कमी दिसणे हे याची लक्षणं आहेत. या केसमध्ये काय होतं, दिवसा स्पष्ट दिसते पण रात्री कमी प्रकाशामध्ये खूप कमी दिसते किंवा अस्पष्ट दिसते. तर हा रात आंधळेपणा मेनली अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. बेरीबेरी जो रोग आहे तो ब जीवनसत्वाच्या आणि स्कर्वी क जीवनसत्वाच्या अभावामुळे संभवतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. या जीवनसत्वाच्या अभावी बेरीबेरी हा रोग होतो. आपण जस्ट मागच्याच क्वेश्चनमध्ये पाहिलं की अजीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा होतो. ब जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी हा आजार होतो. तर क जीवनसत्व जर अभाव असेल तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, स्कर्व्ही नावाचा आजार उद्भवतो आणि ड जीवनसत्वामुळे मुडदूस हा आजार उद्भवतो. तर हे जीवनसत्व आणि त्यांचे जे अभावामुळे उद्भवणारे आजार आहेत यांचं कॉम्बिनेशन हे लक्षात ठेवा. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे महत्वाचं आहे. तर मेनली बेरीबेरी रोगाविषयी आपण बघतोय आता. बेरीबेरी हा रोग जो आहे तो थायमिन डिफिशियन्सी सिंड्रोम असंही याला म्हणतात. हा ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो आणि ज्या देशांमध्ये मुख्य आहार भात आहे, म्हणजे जिथं फक्त भात हा मेन आहार म्हणून खाल्ला जातो, अशा देशांमध्ये याचं प्रमाण खूप जास्त आहे. याच्यामध्ये थकवा येतो, अशक्तपणा येतो, चालण्यास अडचण होते आणि हातपाय सुन्न होतात. तर ठीक आहे, हे लक्षात राहील बेरीबेरी ब जीवनसत्व. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो? जस्ट आपण पाहिलंय ड जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग म्हणजे मुडदूस हा आहे. तर मुडदूसमध्ये हाडे कमकुवत होतात, म्हणजे हाडामध्ये वीकनेस येते आणि याला रिकवर करण्यासाठी डॉक्टर्स जे आहे ते मेनली सकाळचं कोवळं ऊन घेण्यासाठी सांगतात. तर उन्हाचं एक्सपोजर वाढवणे आणि सिंथेटिक व्हिटॅमिन डी घेणे हा याच्यामध्ये बेस्ट ऑप्शन असणार आहे. तो लक्षात ठेवा, ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुडदूस हा रोग संभवतो. ठीक आहे मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न पाहूयात आता. प्रश्न क्रमांक 4. या रोगावरील प्रतिबंधक उपाय म्हणून बीसीजीची लस टोचली जाते. तर बीसीजी जी आहे, बीसीजी याला बॅसिली कॅलमेट ग्युरिन हे असं नाव आहे पूर्ण याचं. तर ही लस मेनली आपल्याला क्षयरोगासाठी दिली जाते. तर ज्या देशांमध्ये क्षयरोगाचं आणि कुष्ठरोगाचं प्रमाण सार्वत्रिक आहे, म्हणजे जनरली हे 2 रोग ज्या देशांमध्ये आढळतात, अशा देशांमध्ये लहान बाळ ज्यावेळेस जन्मतं त्यावेळेस जन्मल्यानंतर लगेचच बीसीजी या डोसची मात्रा प्रिस्क्राईब केली जाते. जे याच्यामध्ये जे करेक्ट आन्सर असणार आहे ते असणार आहे क, क्षयरोग. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? जनरली आपण डॉक्टरांकडे ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपण प्रत्येक डॉक्टरांकडं एक इन्स्ट्रुमेंट असतं, त्याच्यामध्ये कानाला लावण्यासाठी मायक्रोफोन सारखे 2
हेडसेट असतात आणि एक आपल्या छातीला लावण्यासाठी एक सेट असतो. तर हे जे इन्स्ट्रुमेंट आहे याला स्टेथोस्कोप असे म्हणतात. तर याचा वापर करून डॉक्टर हृदयाचे ठोके मोजतात आणि त्याच्यावरनं रोगाचं निदान करता येतं. तर स्टेथोस्कोपचा जो शोध आहे तो 1816 साली लागलेला आहे. 1816 साली स्टेथोस्कोपचा शोध लागला गेला आणि तो शोध लावलाय डॉक्टर रेने लिनेक. डॉक्टर रेने लिनेक यांनी 1816 साली पॅरिसमध्ये याचा शोध लावला. लक्षात ठेवा, 1816 डॉक्टर रेने लिनेक यांनी स्टेथोस्कोपचा शोध लावला की ज्याचा उपयोग हृदयाचे ठोके मोजण्यासाठी केला जातो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणत्या ग्रंथीस ॲडमचे ॲपल असे संबोधले जाते? तर आपल्याला या इमेजमध्ये दिसतं इथं, ही गळ्याची इमेज आहे. या गळ्यामध्ये हा जो पुढे आलेला त्रिकोणी भाग आहे, आपण जनरली पुरुष मंडळींना हा हाताने पण जाणवणारा भाग आहे, तर याला ॲडमचे ॲपल असे म्हणतात. स्त्रियांमध्ये हा जो भाग आहे तो असतो पण खूप कमी असतो. पुरुषांमध्ये याचं प्रमाण खूप जास्त आहे. तर पुरुषांच्या शारीरिक परिपक्वतेचं जे लक्षण आहे ते ॲडमचे ॲपल आहे. लहान मुलांमध्ये ॲडमचे ॲपल दिसत नाही, पण जे परिपक्व पुरुष आहेत किंवा प्रौढ पुरुषांमध्ये हा भाग तेव्हाच दिसून येतो. तर हा जो भाग आहे तो थायरॉइड म्हणूनही संबोधला जातो. याच्या मागे थायरॉइड ग्लँडची प्लेसमेंट असते. सो द करेक्ट आन्सर इज अ थायरॉइड, ऑप्शन ए. ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न पाहूयात आता. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणती वनस्पती मधुमेह विकारावर उपयुक्त ठरलेली आहे? तर काही अभ्यासामध्ये असंही आढळून आलंय की तुळशी रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकते. याच्यामध्ये तुळस जी आहे ती रक्तातील साखरेची पातळी कमी करते. त्याच्यानंतर इन्सुलिनची संवेदना वाढवण्याचं कामही तुळस करते. आणि मधुमेह ह्या विकारामध्ये या 2 गोष्टींना खूप महत्त्व आहे. इन्सुलिनचं जर तयार होण्याचं प्रमाण स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन तयार होतं. तर स्वादुपिंडामध्ये जर इन्सुलिन योग्य प्रमाणात तयार होत नसेल तर रक्तामध्ये जी असणारी साखर आहे तिचं जे युटिलायझेशन आहे ते व्यवस्थित होत नाही आणि रक्तातील साखरेचं प्रमाण एकतर वाढतं किंवा प्रमाणापेक्षा खूप कमी होतं आणि याच आजाराला मधुमेह किंवा डायबिटीज असे म्हणतात. तर हा आजार साखरेशी आणि इन्सुलिनशी रिलेटेड आहे. तर त्या आजारामध्ये तुळस ही जी वनस्पती आहे ही उपयुक्त ठरलेली आहे. हे काही अभ्यासांच्या अंती दिसून आलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. प्रश्न क्रमांक 8. डायलिसिस उपचार कोणत्या आजारात करतात? तर मेनली डायलिसिसमध्ये काय करतात? रक्त फिल्टर करतात आणि फिल्टर केल्यानंतर त्याच्यामध्ये जे असणारे वेस्ट मटेरियल आहे, नायट्रोजनस वेस्ट म्हणतो आपण, तर ते वेस्ट मटेरियल किंवा टाकाऊ मटेरियल जे असेल ब्लडमध्ये ते सेपरेट करतात आणि रक्त शुद्ध करतात. तर या प्रोसेसमध्ये रुग्णाच्या शरीरातून रक्त काढलं जातं, फिल्टर केलं जातं, त्यातलं वेस्ट मटेरियल हे बाहेर काढलं जातं आणि परत शुद्ध केलेलं रक्त रुग्णाच्या शरीरामध्ये पोहोचवलं जातं. तर या प्रोसेसला डायलिसिस असे म्हणतात. तर रक्तातील हे जे वेस्ट मटेरियल आहे ते फिल्टर करण्याचं काम मेनली किडनीचं आहे किंवा मूत्रपिंडाचं आहे. किडनीचं हे काम आहे. तर किडनी ज्यावेळेस ही गोष्ट करू शकत नाही त्यावेळेस हे एक्सटर्नली फिल्टर करावे लागते आणि यालाच डायलिसिस असे म्हणतात. तर मग डायलिसिसचा उपयोग हा मूत्रपिंडाच्या विकारामध्ये होतो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, डायलिसिस हे किडनी फेल्युअरमध्ये किंवा मूत्रपिंडाच्या विकारामध्ये केलं जातं. पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणता रोग विषाणूंपासून होत नाही? विषाणूंपासून होत नाही हे विचारलंय. त्याच्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिले: देवी, इन्फ्लुएन्झा, क्षय आणि मलेरिया. तर देवी हा विषाणूपासून होणारा आजार आहे.
याचा जो विषाणू आहे तो व्हेरिओला हा आहे. त्याच्यानंतर इन्फ्लुएन्झा. तर इन्फ्लुएन्झा पण विषाणूमुळे होतो, त्याला आपण फ्लू असे म्हणतो. याच्यामध्ये ताप येणं वगैरे दिसतं आणि देवीमध्ये अंगावरती पुरळ येते. क्षय जो आहे त्याला आपण टीबी म्हणतो आणि हा टीबी जो होतो तोही विषाणूमुळे होतो. आणि राहिला मलेरिया. तर मलेरियाच्या केसमध्ये हा जीवाणू, माफ करा, परजीवीजन्य आहे. हा परजीवीमुळे होतो आणि हा जो मलेरिया आहे आपल्याला माहिती आहे की तो डासांच्या चावण्यामुळे होतो. याच्यामध्ये जो रिस्पॉन्सिबल परजीवी आहे त्याला प्लाझ्मोडियम असं नाव आहे. प्लाझ्मोडियम. हा प्लाझ्मोडियम परजीवी इन्फेक्टेड माणसाच्या शरीरातून हेल्दी माणसाच्या शरीरामध्ये ॲनाफिलिस डासांच्या मादीमुळे ट्रान्सफर होतो आणि याचा प्रसार केला जातो. लक्षात ठेवा, देवी विषाणूमुळे होतो, इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे होतो, क्षय हा टीबीमुळे होतो, हा पण विषाणूमुळेच होतो आणि मलेरिया हा परजीवीमुळे होतो. ठीक आहे. आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्याही गटाचे रक्त चालते? तर हे जे 4 रक्तगट आहे, ए बी ओ आणि ए बी, हे 4 रक्तगट मेनली माणसामध्ये असतात. तर ए रक्तगटाच्या माणसाला फक्त ए रक्तगटाचंच रक्त चालतं. बी रक्तगटाच्या माणसाला फक्त बी रक्तगटाचं रक्त चालतं. ओ हा युनिव्हर्सल डोनर आहे, म्हणजे ओ हा ए बी, ए बी आणि ओ ह्या 4ही प्रकारच्या रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना हा त्याचं ब्लड डोनेट करू शकतो. आणि ए बी जो आहे हा युनिव्हर्सल ॲक्सेप्टर आहे. याच्यामध्ये ए आणि बी दोन्हीही रक्तगटाचे प्रथिने प्रेझेंट असतात, म्हणून त्याला युनिव्हर्सल ॲक्सेप्टर म्हणतात. तर हा ए बी जो आहे तो ए बी आणि ओ या 4ही प्रकारच्या रक्तगटांकडून रक्त ॲक्सेप्ट करू शकतो. ओ 4ही रक्तगटांच्या व्यक्तीला रक्त देऊ शकतो. त्याच्यानंतर ए फक्त ए, त्याच्यानंतर ए बी यांना रक्त देऊ शकतो. बी हा फक्त बी आणि ए बी यांना रक्त देऊ शकतो, पण दोघं ओ कडनं रक्त घेऊ शकतात. हे कॉम्बिनेशन्स लक्षात ठेवा. तर मेनली रक्तगटाचा जो शोध आहे तो लँडस्टेनर यांनी लावला होता. तर या शोधासाठी त्यांना नोबेल पुरस्कारही मिळाला होता. लक्षात ठेवा, ए बी हा करेक्ट आन्सर आहे आणि ए बी हा इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त ह्या ए बी रक्तगटाच्या व्यक्तीला चालतं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, माणसाच्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण हे 7% आसपास असतं. तर 70 ते 80 किलोचा जर व्यक्ती असेल तर त्याच्या शरीरामध्ये 4.5 लिटर किंवा 4500 ml ते 5700 ml एवढं रक्त असतं. ठीक आहे. नेक्स्ट पाहूयात आपण आता. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणत्या रोगामुळे रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होतो? तर तांबड्या पेशी म्हणजे लाल रक्तपेशी, त्याला आपण RBC असेही म्हणतो. तर लाल रक्तपेशीमध्ये हिमोग्लोबिन असते. हिमोग्लोबिन आणि हिमोग्लोबिनचं मेन जे काम आहे ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम हिमोग्लोबिन करतं. जसं आपण इमेजमध्ये पाहतोय, याच्यामध्ये रक्तामध्ये असणाऱ्या पांढऱ्या रक्तपेशी, तांबड्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्स या 3 प्रकारच्या रक्तपेशी आहेत. तर तांबड्या रक्तपेशी ह्या तांबड्या कलरच्या किंवा लाल कलरच्या असतात. यांना आपण RBC किंवा रेड ब्लड सेलही असे म्हणतो. तर रक्ताच्या प्रत्येक घन मिलीलिटरमध्ये 50 ते 60 लाख
लाल रक्तपेशी असतात आणि लाल रक्तपेशींचा जीवनकाल सुमारे 100 ते 120 दिवसांचा असतो. ह्या 100 ते 120 दिवस जगतात आणि परत बोन मॅरोमध्ये यांचं नवीन प्रोडक्शन होतं. तर याच्यामध्ये जे करेक्ट आन्सर आहे ते आहे मलेरिया. मलेरिया आजारामध्ये आरबीसींचा नाश होतो. आरबीसींचं प्रमाण हे रक्तातून कमी होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण आता. क्वेश्चन नंबर 13. खालीलपैकी वेदनाशामक औषध कोणते? ऑप्शन्स दिलेत इन्सुलिन, क्विनाइन, मॉर्फिन आणि पेनिसिलिन. तर इन्सुलिन आपल्याला माहिती आहे हे आपण मधुमेहामध्ये वापरतो. क्विनाइन जे आहे ते मलेरियामध्ये वापरतात. क्लोरोक्विन किंवा प्रायमाक्विन त्याचं ट्रेड नेम आहे. मॉर्फिन जे आहे, मॉर्फिन हे वेदनाशामक आहे, पेन किलर आहे, वेदनाशामक. आणि पेनिसिलिन हे प्रतिजैवक किंवा अँटीबायोटिक आहे. तर वेदनाशामक मॉर्फिन, बाकीचे मधुमेह, मलेरिया आणि एक अँटीबायोटिक आहे. याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे मॉर्फिन, जे वेदनाशामक औषध आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 14. हृदयरोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया कोणी केली? आपल्याकडे ऑप्शन आहेत ख्रिश्चन बर्नार्ड, डॉक्टर हरगोविंद खोराणा, डॉक्टर इंदिरा हिंदुजा आणि डॉक्टर लुईस पाश्चर. तर दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथील सर्जन डॉक्टर क्रिस्टियान बर्नार्ड हे जे होते ते साऊथ आफ्रिकेमधले डॉक्टर होते. त्यांनी 3 डिसेंबर 1967 रोजी 3 डिसेंबर 1967 रोजी हृदयरोपणाची शस्त्रक्रिया केली, ज्याच्यामध्ये एका मानवाचं हृदय दुसऱ्या मानवाला बसवलं. तर ही यशस्वी शस्त्रक्रिया होती. हेच जर आपण भारतात पाहिलं तर भारतामध्ये पहिले हृदय प्रत्यारोपण हे 3 ऑगस्ट 1994 रोजी एम्समध्ये झालं होतं. 1994 रोजी एम्समध्ये. तर हे जे केलं ते डॉक्टर वेणुगोपाल यांनी केलं होतं. आणि 1998 मध्ये डॉक्टर वेणुगोपाल आणि यांना 1998 मध्ये पद्मभूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. तर याचा करेक्ट आन्सर आहे डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड, ज्यांनी साऊथ आफ्रिकेमध्ये किंवा दक्षिण आफ्रिकेमध्ये 3/12/1967 ला मानवी हृदयाचं प्रत्यारोपण केलं. हीच शस्त्रक्रिया भारतामध्ये 3 ऑगस्ट 1994 ला एम्समध्ये झाली. डॉक्टर वेणुगोपाल यांनी केली आणि त्यांच्या या कामासाठी 1998 साली त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देण्यात आला होता. ख्रिश्चन बर्नार्ड यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. भारतामध्ये कधी झालं आणि साऊथ आफ्रिकेमध्ये कधी झालं. तर पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही? ऑप्शन्स दिलेत कॉलरा, देवी, प्लेग आणि कॅन्सर. याच्यामध्ये कॉलरा हा संसर्गजन्य आहे, देवी हाही संसर्गजन्य आहे, प्लेग हाही संसर्गजन्य आहे. संसर्गजन्य नसणारा तो फक्त कॅन्सर आहे. कॅन्सर हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारे होत नाही, म्हणून याला असंसर्गजन्य रोग असे म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 16. मधुमेह हा टिंबटिंब या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो. तर इथे कन्फ्यूज होऊ नका. साखर आणि मधुमेह यांचं कायमच आपण ऐकत आलेलो आहे, पण साखरेचं प्रमाण अनियंत्रित झाल्यामुळे मधुमेह होतो. तर ते प्रमाण नियंत्रित ठेवण्याचं काम हे इन्सुलिन करते. म्हणून इन्सुलिन या द्रव्याच्या कमतरतेमुळे मधुमेह हा आजार होतो. ठीक आहे. इथे साखरेसोबत कन्फ्यूज करू नका. सो ऑप्शन आहे क, इन्सुलिन. 17वा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता रोग अनुवंशिक आहे? अनुवंशिक रोग म्हणजे जो आई वडिलांकडून
मुलाला किंवा मुलीला होतो. तर ऑप्शन्स दिलेत मधुमेह, कॉलरा, कर्करोग आणि मलेरिया. तर जसं आपल्याला माहिती आहे हे जे आजार आहे हे आई वडिलांकडून त्यांच्या मुलाला किंवा मुलाला होत नाही. त्याच्यामध्ये मधुमेह हा आजार मागच्या पिढीकडनं पुढच्या पिढीला होऊ शकतो. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, मधुमेह. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18, कुष्ठरोगावरील प्रभावी औषध. तर कुष्ठरोगामध्ये प्रभावी औषध जे आहे ते टॅप्सॉन हे आहे. त्याला मल्टी ड्रग थेरपीमध्ये यूज करतात. तर कुष्ठरोग जो आहे तो मेनली मायकोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आहे. हा संसर्गजन्य रोग आहे, एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो. याच्यामध्ये त्वचेवरती पांढरा किंवा लाल चट्टे येतात. त्वचेवरती याच्यामध्ये चट्टे येतात. त्याच्यानंतर त्वचेची संवेदन क्षमता कमी होते याच्यामध्ये आणि जो हाताचा पंजा आहे तो आतील बाजूला वळतो. तर याच्यावरती उपचार करण्यासाठी मल्टी ड्रग थेरपी प्रिस्क्राईब केली जाते. ही सगळ्यात प्रभावी थेरपी आहे. याच्यामध्ये डॅप्सॉन, रिफामिम्सिन आणि क्लोफॅमिझिपिन या औषधांचा समावेश केला जातो. या 3 औषधांचा समावेश करून कुष्ठरोगाला ट्रीट केलं जातं आणि तो पूर्णतः बरा होऊ शकतो. तर याच्यामध्ये नंतर दिलंय प्रायमाक्विन. प्रायमाक्विन हे मलेरियामध्ये वापरतात. इन्सुलिन हे मधुमेहामध्ये वापरतात आणि स्ट्रेप्टोमायसिन हे प्रतिजैवक किंवा अँटीबायोटिक आहे. याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते आन्सर असणार आहे अ, डॅप्सॉन. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, डॅप्सॉन. पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये कोणत्या कारणामुळे ॲनिमिया आढळतो? तर ॲनिमिया जो आहे हा रक्ताशी संदर्भात असणारा आजार आहे. तर ॲनिमियामध्ये मेनली आरबीसीची क्वांटिटी कमी होते किंवा लाल रक्तपेशी किंवा तांबड्या रक्तपेशी म्हणतो आपण, त्यांची संख्या शरीरामध्ये कमी होते. आता ज्यावेळेस तांबड्या रक्तपेशी कमी होतात, तांबड्या रक्तपेशींचं कामच ऑक्सिजनचं वहन आहे. ते शरीरामध्ये पुरेसं होत नाही. त्याच्यामुळं थकवा येणं, अशक्तपणा येणं, चक्कर येणं, धाप लागणं यासारखी लक्षणं दिसतात. सो द ॲनिमिया हा आजार हा लोहाच्या कमतरतेमुळे होतो. लोह शरीरात कमी झालं म्हणजे त्याच्यासोबत आरबीसीज किंवा तांबड्या रक्तपेशीही कमी होतात, कारण त्यांच्यामध्ये असणारं हिमोग्लोबिन कमी होतं आणि हिमोग्लोबिन मध्ये लोह असतं. सो विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, ॲनिमिया हा लोहाच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे. नेक्स्ट पाहूयात आपण मानवी शरीरात यकृताचे प्रमुख कार्य काय आहे? तर यकृत म्हणजे लिव्हर म्हणतो आपण त्याला. तर लिव्हरचं जो रोल आहे तो मेन हा आहे ग्लायकोजेनेसिस आणि ग्लायकोजेनोलायसिस. याच्यामध्ये काय होतं, आपण जे अन्न खातो त्याच्यामधून जर एक्स्ट्रा ग्लुकोज जर शिल्लक राहिलं, समजा आपल्या शरीराला गरज नसणारा जे ग्लुकोज आहे त्याचं कन्व्हर्जन ग्लायकोजनमध्ये केलं जातं, त्याला आपण ग्लायकोजेनेसिस म्हणतो. आणि ज्यावेळेस आपल्याला ग्लुकोजची गरज पडते शरीराला, त्यावेळेस त्याच ग्लायकोजनचं कन्व्हर्जन परत ग्लुकोजमध्ये केलं जातं आणि शरीराला ऊर्जा प्रोव्हाइड केली जाते. त्याला ग्लायकोजेनोलायसिस म्हणतात. तर हे ग्लायकोजन स्टोअर करण्याचं काम हे ग्लुकोजच्या कन्व्हर्जन करून ग्लायकोजन स्टोअर करण्याचं काम हे लिव्हर किंवा यकृत करतं. तर मग याचा जो योग्य पर्याय आहे तो ग्लुकोजचा साठा करणे हे आहे. ठीक आहे, आलं लक्षात? नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण आता. क्वेश्चन नंबर 21, मानवी शरीरातील छातींच्या बरगड्यांची संख्या किती आहे? इथं तुम्हाला इमेजमध्ये दिसतंय बरगड्या किंवा रिब्स ज्या आहेत त्या पेअरमध्ये असतात किंवा जोड्यामध्ये असतात. इथे दिलंय 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. तर याच्यामध्ये 11 आणि 12 ज्या आहेत त्यांना फ्लोटिंग रिब्स म्हणतात, कारण बाकीच्या ज्या बरगड्या आहेत त्यांची दोन्ही टोके जोडलेली आहेत आणि या फ्लोटिंग रिबमध्ये फक्त एकच टोक मागे पाठीच्या कण्याला जोडलं आहे, दुसरं टोक जे आहे ते रिकामं आहे. 11 नंबरच्या बरगडी बाबतीत पण तेच आहे, म्हणून त्यांना फ्लोटिंग रिब्स म्हणतात. तर ही जी संख्या आहे टोटल 12 जोड्या आहेत, म्हणून टोटल ज्या बरगड्या आहेत त्या 24 आहेत. सो द करेक्ट आन्सर इज ए किंवा 24 बरगड्या.
पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 22. मानवी शरीरातील पाठीच्या मणक्यांची संख्या किती? तर मेनली पाठीच्या मणक्यांची संख्या ही 33 आहे. 33 वर्टिब्रेज असतात. तर त्याच्यामध्ये हा जो वरचा पार्ट आहे, हा मोबाईल किंवा हे मूव्ह होऊ शकतात, हे हलू शकतात. इंडिव्हिज्युअल एक मणका हा हलू शकतो. ते टोटल जे आहेत ते 24 आहेत. सुरुवातीला 7 जे असतील ते सर्वायकल असतील. त्याच्यानंतर 12 हे थोरॅसिक असतात आणि शेवटी जे 5 आहेत ते लुंबर असतात. हे त्यांची नावे आहेत. बाकी खाली जे 9 आहेत हे फ्यूज झालेले असतात. सॅक्रल या रिजनमध्ये हे फ्यूज असतात. हे यांची हालचाल होत नाही. तर यातले 5 जे असतात ते सॅक्रल असतात आणि शेवटी हे जे माकड हाड आहे त्याला कॉकिक्स असे म्हणतात. त्याच्यामध्ये 4 वर्टिब्रे किंवा पाठीचे मणके हे एकत्र आलेले असतात. तर मग 24 अधिक 9 टोटल 33 मणके मानवी शरीरामध्ये असतात. ठीक आहे, लक्षात राहिले? पुन्हा एकदा पाहून घ्या. टोटल 33 वर्टिब्रे, त्याच्यामधले 24 मोबाईल किंवा जे मूव्ह होतात किंवा हलू शकतात. 9 हे फ्यूज असतात, एकमेकांमध्ये फिक्स झालेले असतात. त्याच्यापैकी 24 मधून सुरुवातीला सर्वायकल, थोरॅसिक आणि लुंबर. फ्यूज किंवा जे फिक्स असतात त्याच्यामध्ये 5 सॅक्रल आणि 4 कॉकेक्स. चला पुढचा प्रश्न पाहूयात आता आपण. प्रश्न क्रमांक 23. प्लेग या रोगाचा प्रादुर्भाव कोणामार्फत होतो? तर प्लेग हा रोग आहे तो उंदीर आणि पिसवांमार्फत पसरणारा आजार आहे. पहिले प्लेगची साथ भारतामध्ये यायची. त्याच्यामध्ये जे उंदीर असतील, उंदरांच्या शरीरावरती असणाऱ्या ज्या पिसवा आहे, मेनली या पिसवा या रोगाचं प्रसार करण्याचं काम करत होत्या. तर उंदीर व पिसवामार्फत प्लेग हा रोग पसरतो. नेक्स्ट, मानवी शरीराला कार्बोहायड्रेट्स का आवश्यक असतात? तर कार्बोहायड्रेट्स जे आहेत ते इन्स्टंट एनर्जी आणि उत्साह मिळवण्यासाठी महत्त्वाचे असतात. तर स्नायू बळकट होण्यासाठी कॅल्शियमची गरज आहे, फॉस्फरसची गरज आहे. हाडांसाठी कॅल्शियम फॉस्फरस हवं. रक्त शुद्ध होण्यासाठीही वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्पोनंट्स फूडमधले गरजेचे असतात. तर मेनली कार्बोहायड्रेट जे आहे ते शरीराला शक्ती आणि उत्साह मिळवून देण्याचं काम करतात. खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे हे कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? तर खोकला आणि थुंकीतून रक्त पडणे हा जो रोग आहे, हे जे लक्षणं आहेत हे क्षयरोगाची लक्षणं आहेत. क्षयरोगामध्ये या गोष्टी दिसून येतात. छातीमध्ये कफ साचणे हेही याचं एक लक्षण आहे. खालीलपैकी अतितीव्र किंवा सर्वात तीव्र संसर्गजन्य रोग कोणता? तर याच्यामध्ये ऑप्शन दिलंय: कर्करोग, इन्फ्लुएन्झा, कुष्ठरोग आणि मलेरिया. तर मित्रांनो, याच्यामध्ये कुष्ठरोग जो आहे तो कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे होतो आणि हा एक संसर्गजन्य रोग आहे. याच्यामध्ये त्वचेवर पांढरे किंवा लाल चट्टे येतात. तसेच त्वचेची संवेदना जी आहे ती कमी होते आणि हाताचा पंजा जो आहे तो आतल्या बाजूस वळतो. तर बाकीच्या रोगांना कम्पेअर करता हा कर्करोग जो आहे तो एवढा संसर्गजन्य नाहीच आहे. इन्फ्लुएन्झा हा कमी संसर्गजन्य आहे. मलेरिया हा कमी संसर्गजन्य आहे. कुष्ठरोग याच्याशी जर आपण तुलना केली तर दिलेल्या पर्यायांपैकी कुष्ठरोग जो आहे तो सर्वात जास्त संसर्गजन्य रोग आहे. तर योग्य पर्याय जो आहे तो आहे ब, कुष्ठरोग. मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण पाहूयात. स्ट्रेप्टोमायसिन हे औषध कोणत्या रोगावर प्रभावी आहे? तर स्ट्रेप्टोमायसिन जे आहे ते क्षयरोगामध्ये दिले जाते. क्षयरोगामध्ये आपल्या फुफ्फुसांवरती त्याचा इफेक्ट होतो आणि त्याच्यावरती स्ट्रेप्टोमायसिन हे औषध जे आहे ते प्रभावकारी म्हणून वापरले जाते. तर पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. मेंदूच्या कोणत्या भागाद्वारे सायकल चालवणे, एका सरळ रेषेत धावणे इत्यादी क्रिया नियंत्रित केल्या जातात? तर हा जो प्रश्न आहे तो PYQ आहे. MHATET 2021 मध्ये पेपर 2 मध्ये हा विचारलेला प्रश्न होता.
तर याचे ऑप्शन्स दिलेत आपल्याला प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क, लंबमज्जा, अनुमस्तिष्क सेतू. तर आपण जर पाहिलं तर अनुमस्तिष्क सेतू जो आहे, इथे तुम्हाला बाणाने दर्शवलाय. हा अनुमस्तिष्क सेतू यात महत्त्वपूर्ण क्रॅनियल नसा आणि वाहिन्या असतात. त्याच्यानंतर लंबमज्जा जर पाहिली आपण, लंबमज्जा ही आहे. याच्यामध्ये अनैच्छिक क्रिया जसे की श्वास घेणे, हृदयाची गती नियंत्रित करणे, रक्तदाब, झोप आणि जागरण या गोष्टी नियंत्रित करण्याचं काम लंबमज्जा ह्या भागाचं असतं. अनुमस्तिष्क जे आहे त्याच्यामध्ये ऐच्छिक स्नायू हालचाली आणि संतुलन हे अनुमस्तिष्कामध्ये केलं जातं. हा जो भाग आहे याच्यामध्ये आपल्याला वाटणाऱ्या आपण ज्या करू शकतो अशा स्वतःहून अशा हालचाली त्याला आपण ऐच्छिक हालचाली आणि संतुलन शरीराचं संतुलन राखण्याचं काम अनुमस्तिष्क या भागामधून केलं जातं. तर प्रमस्तिष्क जे आहे फ्रंटल लोब त्याच्यामध्ये विचार, भावना, व्यक्तिमत्व, निर्णय, आत्मनियंत्रण, स्नायू नियंत्रण आणि हालचाली ह्या मस्तिष्कामध्ये केल्या जातात किंवा फ्रंटल लोबमध्ये केल्या जातात. तर सायकल चालवणे आणि एका सरळ रेषेत धावणे याच्यामध्ये ऐच्छिक क्रिया आहे ही आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये संतुलन राखणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये संतुलन राखण्याचं काम हे अनुमस्तिष्क या भागाचं आहे. तर याच्यामध्ये जो करेक्ट ऑप्शन असणार आहे तो असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 अनुमस्तिष्क किंवा सेरेबेलम याला म्हणतात. तर मित्रांनो लक्षात ठेवा कुठल्या मस्तिष्काचं किंवा कुठल्या लोबचं काय काम आहे त्याच्यावरनं तुम्हाला प्रश्नाची उत्तरं देता येतील. तर याच्यामधला पुढचा प्रश्न पाहूयात आपण कोणत्या रोगाचे आता जगातून निर्मूलन झालेले आहे. तर याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेत आपल्याला मलेरिया, क्षय, पटकी किंवा कॉलेरा आणि देवी. तर देवी जो रोग आहे त्याला आपण स्मॉल पॉक्स असंही म्हणतो. स्मॉल पॉक्समध्ये अंगावरती अशी पुरळ उठते. पटकी कॉलरा याच्यामध्ये उलट्या जुलाब होतात. क्षयमध्ये थुंकी वाटे, रक्त येणे, खोकला येणे, मलेरियामध्ये थंडी येणे, ताप येणे ही लक्षणं दिसतात. तर याच्यामधला जो देवी रोग आहे आता याचे पूर्णतः निर्मूलन झालेले आहे. आपण मागच्या काही पिढ्यांमध्ये जर पाहिलं तर त्यांच्या खांद्यावरती देवीची जी लस दिली आहे त्याची एक अशी खूण असायची. तर आता ही लस देत नाहीत कारण या रोगाचं पूर्ण निर्मूलन भारतामधून झालेलं आहे किंवा जगातूनही झालेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. सर्वसामान्य प्रौढ माणसाच्या शरीरातील तांबड्या पेशींशी पांढऱ्या पेशींचे असलेले प्रमाण काय आहे? तर तांबड्या पेशींचं काम आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचा पुरवठा किंवा वहन करणे आणि पांढऱ्या पेशी ज्या असतात त्यांचं काम आहे संसर्ग किंवा रोगापासून स्वतःचं संरक्षण करणं. तर याच्यामधलं जे योग्य उत्तर आहे ते आहे 701 हे प्रमाण तांबड्या पेशींचं पांढऱ्या पेशीसोबत आहे. हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. 701. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. मानवी पुरुषामध्ये लघवी आणि शुक्राणू यांचे वहन करणारा समान मार्ग डॅश डॅश आहे. हा प्रश्न महाटीईटी 2021च्या पेपर 2 मध्ये विचारण्यात आलेला होता. तर पुरुषामध्ये लघवी आणि शुक्राणू यांचे वहन करण्याचा मार्ग आपल्याला विचारलाय. तर शुक्राणूचं वहन जे आहे तो वहन मार्ग हा असा दाखवलाय. त्याच्यानंतर ही मूत्राशय आहे. मूत्राशयापासून लघवीचा जो मार्ग आहे तोही हाच आहे. म्हणजे हा जो भाग आहे हा भाग समान आहे दोन्हींच्या वहनासाठी. याला मूत्रवाहिनी असे म्हणतात. तर मग याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे मूत्रवाहिनी. याच्यामधून लघवी आणि शुक्राणू दोन्हींचंही वहन एकाच मार्गामधून केलं जातं. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात. त्वचा पिवळी होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? तर त्वचा पिवळी होणे हे आपल्याला माहिती आहे की कावीळ या रोगाचं लक्षण आहे. तर काविळीमध्ये त्वचा पिवळी पडते, डोळेही पिवळे पडतात आणि लघवी जी आहे ती गडद पिवळ्या रंगाची होती. तर योग्य पर्याय कावीळ हा आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात. कुत्रा चावल्यामुळे होणाऱ्या रोगास काय म्हणतात? तर ज्यावेळेस कुत्रा चावतो आपण जनरली म्हणतो की कुत्रा पिसाळला म्हणून. तर त्या पिसाळण्याला किंवा त्या वागण्याला आपण हायड्रोफोबिया म्हणतात. जनरली ज्यावेळेस रेबीज झालेला एखादा प्राणी किंवा कुत्रा ज्यावेळेस दुसऱ्या प्राण्याला किंवा माणसाला चावला तर आणि
माणसाची जर ट्रीटमेंट झाली नाही किंवा त्या प्राण्याची जर ट्रीटमेंट झाली नाही, तर तो प्राणी किंवा माणूस पाण्याला घाबरतो. थोडक्यात होतं काय, तो जो रुग्ण असेल त्याला पाणी पिता येत नाही. तर हा जो आजार आहे याला रेबीज असे म्हणतात. तर रेबीज हा एक जीवघेणा विषाणूजन्य रोग आहे, जो मध्यवर्ती मज्जासंस्थेवर परिणाम करतो, सेंट्रल नर्वस सिस्टमवरती. आणि ज्यावेळेस तो होतो त्यावेळेस पाणी पिणे हे त्या व्यक्तीला किंवा त्या रुग्णाला अशक्य होतं. त्याला हायड्रोफोबिया पण म्हणतात किंवा पाण्याची भीती वाटणे असेही म्हणतात. तर योग्य पर्याय आहे हायड्रोफोबिया, ऑप्शन ब. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण पाहूयात. औषध विज्ञान या क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक मिळवणारे भारतीय शास्त्रज्ञ कोण? तर डॉक्टर हरगोविंद खुराना जे आहेत, त्यांचा जन्म 9 जानेवारी 1922 आणि मृत्यू 9 नोव्हेंबर 2011 साली झाला. हे भारतीय वंशाचेच अमेरिकन बायोकेमिस्ट होते. त्यांना 1968 साली फिजिओलॉजी किंवा मेडिसिन किंवा आपण औषध विज्ञान म्हणू शकतो, या विषयांमध्ये त्यांचं जे काम आहे त्या कामासाठी नोबेल पारितोषिक दिलं गेलं. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क, डॉक्टर खुराना. ठीक आहे, लक्षात असू द्या, हे भारतीय वंशाचे अमेरिकन बायोकेमिस्ट होते. पुढचा प्रश्न आहे, ड जीवनसत्व खालीलपैकी कोणत्या पदार्थात मुबलक असते? तर ड जीवनसत्वाचा याच्यामधला जो बेस्ट सोर्स आहे तो आहे अंडी. अंड्यामध्ये ड जीवनसत्व हे मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. तसेच ड जीवनसत्व हे आपण शरीरातही बनलं जातं. ज्यावेळेस आपण कोवळ्या उन्हामध्ये बसतो त्यावेळेस आपली त्वचा जी आहे त्या कोवळ्या उन्हाचा वापर करून ड जीवनसत्व बनवते. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, ड जीवनसत्व एकतर कोवळ्या उन्हामध्ये बनतं किंवा मग अंड्यामध्येही ड जीवनसत्वाचा सोर्स आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात. क जीवनसत्वास दुसरे कोणते नाव आहे? तर क जीवनसत्वाला दुसरे नाव म्हणजे ॲस्कॉर्बिक ॲसिड हे आहे. हे लक्षात ठेवा. क जीवनसत्व त्यालाच ॲस्कॉर्बिक ॲसिड असेही म्हणतात. चला आता पुढचा प्रश्न पाहूयात. मानवी शरीरात अंदाजे डॅश डॅश स्नायू असतात. तर किती स्नायू असतात हे विचारलंय. आपल्याला हाडांचं माहिती असेल, मानवी शरीरामध्ये 206 हाडं असतात आणि स्नायू जे आहेत ते असतात 640. हे लक्षात ठेवा, इथे कन्फ्यूज होऊ नका. 206 हाडं असतात आणि 640 हे स्नायू असतात. तर योग्य पर्याय आहे पर्याय ड 640. पुढचा प्रश्न पाहूयात. टायफॉइड या आजारात खालीलपैकी कोणते औषध दिले जाते? तर टायफॉइड जो आजार आहे त्याच्यामध्ये क्लोरोमायसिटिन हे औषध दिले जाते. मित्रांनो, तुम्हाला अगोदर मी सांगितलेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये, टायफॉइडचं ठीक आहे क्लोरोमायसिटिन देतात. क्लोरोक्विन आणि प्रायमाक्विन जे आहेत हे औषधं मलेरियाच्या केसमध्ये देतात. मलेरिया आणि सल्फोन जे आहे, सल्फोन हे कुष्ठरोगामध्ये देतात. लक्षात ठेवा, क्लोरोक्विन प्रायमाक्विन मलेरियामध्ये, क्लोरोमायसिटिन टायफॉइडमध्ये, सल्फोन हे कुष्ठरोगामध्ये दिलं जातं. मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा रक्तदान करण्यासाठी साधारणतः इतका कालावधी जाऊ देणे आवश्यक आहे? याचं जे उत्तर आहे ते 3 महिने आहे. तर एकदा जर आपण रक्तदान केलं तर त्याच्यानंतर 3 महिने थांबावं, त्याच्यानंतरच परत रक्तदान करणं ॲडवाईज करतात. कारण जी रक्ताची तूट आहे ती शरीरामध्ये भरली गेलीच पाहिजे. त्या काळामध्ये रक्ताची तूट पूर्ण भरून निघते आणि रक्तदान करणारा रक्तदाता जो आहे तो 3 महिन्यानंतर पुन्हा रक्त देऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, माणसाच्या पेशींमध्ये किती गुणसूत्रांच्या जोड्या असतात? तर गुणसूत्र जे आहेत ते प्रथिने आणि DNA पासून बनलेले असतात आणि जे गुणसूत्र आहेत ते अनुवांशिकता किंवा अनुवांशिक गुण जे आहेत ते पुढच्या पिढींना देण्याचं काम करतात. जनरली आई आणि वडिलांचे गुण हे त्यांच्या मुलामध्ये आढळतात. तर हे जे गुण आहेत ते ट्रान्सफर करताना हे जे गुणसूत्र आहेत त्या गुणसूत्रांच्या स्वरूपात हे ट्रान्सफर केले जातात पुढच्या पिढीला. तर ह्या पूर्ण 23 जोड्या ह्या माणसाच्या पेशीमध्ये असतात
त्याच्यानंतर ही 23वी जोडी जी आहे त्यांना सेक्स क्रोमोझोम म्हणतात. जर XY ही जोडी जर ट्रान्सफर झाली तर होणारा अपत्य हा मुलगा असतो आणि XX ही जोडी जर ट्रान्सफर झाली तर होणारा अपत्य ही मुलगी असते. तर लक्षात ठेवा, गुणसूत्रांच्या 23 जोड्या माणसाच्या पेशीमध्ये आढळतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. खालीलपैकी कोणत्या जीवाणूपासून कॉलरा हा रोग होतो? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते नावातच दिसतंय आपल्याला, कॉलरा कॉलरी. तो व्हिब्रिओ कॉलरी हा जो जीवाणू आहे याच्यापासून कॉलरा हा रोग होतो. ठीक आहे. लक्षात असू द्या, व्हिब्रिओ कॉलरी लक्षात ठेवणं पण सोपं आहे, कॉलरा कॉलरी. चला पुढचा प्रश्न पाहूयात. तांबड्या पेशी खालीलपैकी कोठे तयार होतात? तर तांबड्या पेशी मला उदाहरणं दिलेत, स्वादुपिंड, प्लीहा, यकृत, अस्थिमज्जा. तर स्वादुपिंड जे आहे त्याच्यामध्ये इन्सुलिन तयार होतं. यकृतामध्ये पाचक रस जो आहे तो तयार केला जातो. आणि जो प्लीहा आहे, प्लीहा किंवा स्प्लीन म्हणतो आपण त्याला, स्प्लीनमध्ये रक्त शुद्ध करण्याचं काम हे केलं जातं. तर मग राहिला ऑप्शन अस्थिमज्जा. अस्थिमज्जा म्हणजे बोन मॅरो. हाडांमध्ये जो असणारा जो मऊसर भाग आहे त्याला आपण बोन मॅरो म्हणतो. हा बोन मॅरो दाखवलाय, अस्थिमज्जा म्हणतात याला. तर तांबड्या पेशी ज्या आहेत त्या बोन मॅरोमध्ये किंवा अस्थिमज्जामध्ये बनतात. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे अस्थिमज्जा. मित्रांनो लक्षात ठेवा, कुठल्या अवयवाचं काय काम आहे. स्वादुपिंड इन्सुलिन बनवण्याचं काम, प्लीहा रक्त शुद्ध करण्याचं काम, यकृताचं काम पाचक रस सिक्रेट करण्याचं आणि अस्थिमज्जेचं काम तांबड्या पेशी बनवण्याचं असतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. खांद्याचा सांधा हे डॅश डॅश या प्रकारचे सांध्याचे उदाहरण होय. तर खांद्याचा सांधा जर आपण पाहिला तर याच्यामध्ये हा वाटीसारखा आकार आहे, त्याच्यानंतर हा उखळासारखा आकार. तर मग या प्रकारच्या सांध्याला आपण उखळीचा सांधा असेही म्हणतो. तर याचं योग्य उत्तर आहे उखळीचा सांधा. बिजागरीचा सांधा जो आहे तो कोपरामध्ये किंवा गुडघ्यामध्ये असतो. खिळीचा सांधा हा मांडीमध्ये असतो. त्याच्यानंतर सरकता सांधा हा मनगटामध्ये असतो. ठीक आहे. लक्षात राहिले उखळीचा सांधा, हे याच्यावरनं तुम्हाला लक्षात राहून जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. गुडघ्याचा व कोपराचा सांधा हे सांध्याच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? जस्ट मी आत्ता बोललो होतो तुम्हाला, ही जी मुवमेंट आहे इथून इथपर्यंत आणि परत मागे, दरवाजाप्रमाणे ही मुवमेंट आहे. गुडघ्याचीही तशीच मुवमेंट आहे आणि कोपराचीही तीच मुवमेंट. तर या टाईपच्या मुवमेंटला आपण बिजागरीचा सांधा म्हणतो. बिजागरीसारखी मुवमेंट होते म्हणून बिजागरीचा सांधा. ठीक आहे. लक्षात राहील हे. बिजागरीचा सांधा हा कोपर आणि गुडघ्यामध्ये असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. लाळेतील टायलिनची प्रक्रिया पिष्टमय पदार्थाहून डॅश डॅश तयार होते. तर टायलिन जे आहे लाळेमधलं, ज्यावेळेस आपण खातो, जे पिष्टमय पदार्थ खातो ते खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये ते मिक्स होऊन त्याचं जे रूपांतर आहे ते साध्या पदार्थामध्ये केलं जातं आणि ते पदार्थ आपल्याला पचनासाठी हलके होतात. तर मग स्टार्चचे सोप्या कार्बोहायड्रेटमध्ये विघटन करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचं काम जे आहे ते टायलिन करतं आणि ते पदार्थ जे साध्या कार्बोहायड्रेटमध्ये कन्व्हर्ट झालेत ते शरीराला ॲब्सॉर्ब करणं म्हणजे शरीराला शोषून घेणं सोपं जातं आणि त्याच्यापासून ऊर्जा बनवणं सोपं जातं. म्हणून टायलिनमुळं काय होतं, स्टार्च आपण जे खातोय त्याचं रूपांतर हे साध्या कार्बोहायड्रेटमध्ये किंवा कर्बोदकामध्ये होतं. तर त्यालाच आपण ग्लुकोज असंही म्हणतो. तर ग्लुकोज हे बॉडीला ॲब्सॉर्ब करणं सोपं आहे आणि त्याच्यापासून ऊर्जा मिळवणं सोपं आहे. ठीक आहे. लक्षात राहिले. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. पुढचा प्रश्न आहे, पचनानंतर प्रथिनांचे रूपांतर कशामध्ये होते? आता जस्ट आपण पाहिलं होतं की स्टार्चचं रूपांतर कर्बोदकामध्ये होते आणि प्रथिने जे आहेत, प्रथिनांचं रूपांतर हे अमिनो आम्ल याच्यामध्ये होते. कारण जसेच्या तसे स्टार्च असतील, जसेच्या तसे प्रथिनं असतील, हे
आपल्या शरीराला शोषून घेणं अवघड आहे. तर त्याचं जे रूपांतर आहे ते साध्या पदार्थामध्ये करणं महत्त्वाचं आहे. तर स्टार्च असेल तर कार्बोदके बनतात, प्रथिनं असतील तर अमिनो आम्ल बनतात. आणि हे जे दोन्ही रूपांतर झालेले पदार्थ असतील ते आपल्या शरीराला शोषून घेणं सोपं जातं. ठीक आहे, तर योग्य उत्तर याचं आहे अमिनो आम्ले. लक्षात असू द्या, अमिनो आम्ले, ऑप्शन ड. पुढचा प्रश्न पाहूयात. सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब डॅश डॅश असतो. जर आपण डॉक्टरांकडे गेलं तर डॉक्टर रक्तदाबाचं मशीन लावून चेक करतात की आपला रक्तदाब किती असावा. तर त्या केसमध्ये रक्तदाब जर 120 120/80 याच्यापेक्षा जर जास्त असेल त्याला उच्च रक्तदाब म्हणतो, आणि याच्यापेक्षा जर कमी असेल त्याला कमी रक्तदाब म्हणतो. तर जास्त रक्तदाब असणं किंवा कमी रक्तदाब असणं ह्या दोन्हीही धोक्याच्या गोष्टी आहेत. साधारणतः जो रक्तदाब असावा तो हेल्दी माणसामध्ये किंवा निरोगी माणसामध्ये 120/80 हा असावा. तर याचं योग्य उत्तर आहे अ, 120/80. प्रश्न असा येऊ शकतो की उच्च रक्तदाब कशाला म्हणतात. त्यावेळेस मग तुम्हाला हे पॅरामीटर लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. 120/80 असावं. 120/80 पेक्षा जास्त असेल तर त्याला उच्च म्हणणार, 120/80 पेक्षा कमी असेल तर त्याला कमी रक्तदाब म्हणणार. ठीक आहे, आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी डॅश डॅश आहे. तर मानवी शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथी असतात. छोट्यातल्या छोटी वाटाण्याच्या आकाराची पिट्युटरी ग्लँड असेल किंवा मग सर्वात मोठी ही यकृत ही ग्रंथी असेल. तर यकृत ही सगळ्यात मोठी ग्रंथी आहे. तर यकृताचं काम काय आहे? यकृताचं काम इथे दाखवले आहे. लिव्हर म्हणतो आपण त्याला, हे यकृत आहे. यकृत ही सगळ्यात मोठी ग्रंथी आहे. याचं काम काय आहे? याचं काम आहे पचन क्रियेमध्ये पित्तरस बनवणे, प्रथिनांचे उत्पादन करणं आणि ग्लायकोजनच्या स्वरूपात साचवून ठेवणं, हे यकृताचं काम आहे. जठराचं काम आहे अन्नपचन करणं, हृदयाचं काम आहे रक्ताभिसरण करणं, आणि मोठ्या आतड्याचं काम आहे जे अन्नामधले जे अन्नद्रव्य आहे ते शोषून घेणं. ठीक आहे, प्रत्येकाचे कार्य लक्षात राहिले. तर सर्वात मोठी ग्रंथी यकृत किंवा लिव्हर ही आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. पित्तरस रवणे हे डॅश डॅशचे प्रमुख कार्य होय. असं आत्ताच आपण पाहिलं, यकृताचं हे प्रमुख कार्य आहे पित्तरस स्रवण्याचं. हा पित्तरस स्रवल्यानंतर आपल्या जठरामध्ये जाऊन खाल्लेल्या अन्नासोबत तो एकत्र केला जातो, आणि त्याच्यामुळं फॅटी ॲसिड्स जे असतील किंवा चरबी जी असेल किंवा जड जे स्निग्ध पदार्थ असतील त्या स्निग्ध पदार्थांचं रूपांतर फॅटी ॲसिडमध्ये केलं जातं. आणि ते फॅटी ॲसिड जे आहेत ते साध्या स्वरूपात शरीराला उपलब्ध होतात, जेणेकरून शरीर त्यांचं यूज करू शकतो किंवा वापर करू शकतो. तर मग आपण जसं पाहिलंय, यकृत ही एक तर सर्वात मोठी ग्रंथी आहे आणि पित्तरस रवणे हे त्याचं काम आहे. स्वादुपिंडाचं काम जसं सांगितलं इन्सुलिन देणं, जठराचं काम पचन करणं, पित्ताशयाचं काम शरीरामध्ये पित्त बनवणं हे आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पेशींच्या अनियंत्रित आणि असामान्य वाढीमुळे डॅश डॅश हा रोग होतो. तर ज्यावेळेस पेशीचं अनियंत्रित आणि असामान्य वाढ होते त्यावेळेस मित्रांनो आपण त्याला ट्यूमर बनणं असं म्हणतो. आणि ट्यूमर बऱ्यापैकी फेमस टर्म आहे. ट्यूमर ही कॅन्सर किंवा कर्करोगाच्या बाबतीत बोललं जातं. तर मग मित्रांनो, ज्यावेळेस पेशींचं अनियंत्रित वाढ होईल, असामान्य वाढ होईल, त्या प्रकारच्या रोगाला आपण कर्करोग असे संबोधतो. ठीक आहे, योग्य उत्तर आहे अ, कर्करोग. ठीक आहे, लक्षात राहिले. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून क्विनाईन
मिळते. तर ऑप्शन दिले आपल्याला निलगिरी दिलंय, सिंकोना दिलंय, रबर दिलंय, बेहडा दिलंय. तर बेहडा ही आयुर्वेदिक वनस्पती आहे. याच्यामधून याचा वापर जो आहे तो घशाचे विकार किंवा कोरडा खोकला, पाचनशक्ती वाढवण्यासाठी बेहड्याचा वापर केला जातो. रबरपासून आपल्याला माहिती आहे, याच्यापासून आपल्याला कच्चं रबर मिळतं, त्याचा यूज आपण वेगवेगळ्या गोष्टी बनवण्यासाठी करू शकतो. निलगिरीपासून निलगिरीचं तेल मिळतं, ज्याचा वापर सर्दीमध्ये केला जातो. आणि सिंकोनापासून आपल्याला क्विनाईन किंवा कोयनेल नावाचं रसायन मिळतं. तर सिंकोनाच्या सालीमध्ये कोयनेल नावाचे रसायन असते आणि त्याचा उपयोग आपण मलेरियाशी लढण्यासाठी आणि हृदयाची धडधड कमी करण्यासाठी केला जातो. तर योग्य उत्तर याचं असणार आहे सिंकोना. लक्षात ठेवा, सिंकोनापासून आपल्याला क्विनाईन किंवा कोयनेल मिळते. पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणते झाड इतरांवरून जलद वाढते? ऑप्शन्स आहेत आंबा, नारळ, निलगिरी, बांबू. तर याच्यामध्ये आपल्याला माहित आहे बांबू हा सर्वात जलद वाढणारा वृक्ष आहे. तर बांबू हे गवतवर्गीय वनस्पती असून याचं जे दररोज वाढीचा दर आहे तो 5 सेंटीमीटर ते 40 सेंटीमीटर दरम्यान असतो. आणि असं म्हटलं जातं की बांबू हा जगात सर्वात वेगाने वाढणारी वनस्पती आहे. लक्षात ठेवा, जगात सर्वात वेगाने वाढणारी वनस्पती बांबू ही आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणत्या प्राण्यांमध्ये फलनाची क्रिया शरीराबाहेर घडून येते? ऑप्शन्स दिले जलचर, सरीसृप, संधिपाद आणि सस्तन. तर याच्यामध्ये जलचर प्राणी जे असतात, जलचर प्राण्यांची मादी जी आहे ती पाण्यामध्ये आपली अंडी सोडते आणि ही जी अंडी आहे ते फलनाचं काम नर करतो. तर नर आपले शुक्राणू त्या अंड्याभोवती सोडून त्या अंड्यांचं फलन करतो. तर ही जी सगळी प्रोसेस आहे ती शरीराबाहेर घडते. बाकीच्या उदाहरणामध्ये हीच प्रोसेस शरीराच्या आतमध्ये घडते. म्हणून जलचर प्राण्यांमध्ये फलनाची क्रिया ही शरीराबाहेर घडते. लक्षात असू द्या, जलचर ऑप्शन. नेक्स्ट पाहूयात. खालीलपैकी कोणत्या पिकाच्या मुळावर गाठी असतात? ऑप्शन्स आहेत गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा. तर आपल्याला माहिती आहे हरभराच्या मुळावरती गाठी असतात. तर त्या गाठीमध्ये रायझोबियम नावाचे जीवाणू असतात. तर रायझोबियम जीवाणू वनस्पतीच्या मुळांमध्ये गाठी करतात आणि ते तेथील वातावरणातील नायट्रोजनचं जे रूपांतर आहे ते अमोनियामध्ये केलं जातं आणि त्या अमोनियाचा वापर ती झाडे आपल्यासाठी करतात आणि त्याच्या बदल्यात त्या जीवाणूंना ती झाडे प्रकाश संश्लेषणाद्वारे बनवलेलं अन्न प्रोव्हाइड करतात. म्हणजे याच्यामध्ये परस्परांचाही फायदा होतोय, झाडाला नत्र मिळतंय आणि जीवाणूंना अन्न मिळतं आणि संरक्षण मिळतं. ठीक आहे, याचं जे योग्य उत्तर आहे ते हरभरा आहे, ऑप्शन ड. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूयात. झाडाचे वय कशावरून ठरवतात? तर झाडाचं वय ठरवण्यासाठी ऑप्शन दिलेत झाडाच्या खोडावरील वर्तुळे, पानांची संख्या, पानाचा रंग आणि झाडाची उंची. तर हे वय ठरवण्याची जी क्रिया आहे किंवा हा जो अभ्यास आहे त्याला एक टर्म आहे, त्याला डेंड्रोक्रोनॉलॉजी असं म्हणतात. डेंड्रोक्रोनॉलॉजी. तर या डेंड्रोक्रोनॉलॉजीमध्ये कशाचा स्टडी करतात? तर ही एक वैज्ञानिक पद्धत आहे ज्यामध्ये झाडाच्या मुख्य खोडावरील वार्षिक वर्तुळ किंवा वाढीच्या वलयांची संख्या मोजतात. याच्यामध्ये जे वर्तुळ आहेत खोडावरील त्याची संख्या मोजली जाते. वनस्पती ज्या आहेत त्या प्रत्येक वर्षी एक नवीन थर किंवा नवीन वर्तुळ बनवतात आणि त्या थराच्या संख्येवरून झाडाचं वय मोजलं जातं. आकृतीमध्ये तुम्हाला दिसतंय या खोडामध्ये वेगवेगळे थर आहेत आणि या थरांवरनं आपण त्या झाडाचं वय डिसाईड करू शकतो. ठीक आहे, याचा जो योग्य उत्तर आहे तो आहे अ, झाडाच्या खोडावरील वर्तुळे. मित्रांनो लक्षात ठेवा डेंड्रोक्रोनॉलॉजी ही टर्म. चला पुढचा प्रश्न पाहूयात. जनावरांना तोंडाचे आणि पायाचा रोग मुख्यत्वे डॅश डॅशमुळे होतो. तर जनावरांमध्ये फूट अँड माउथ डिसीज म्हणतात, त्याला FMD म्हणतात. तर FMD जो आजार आहे तो अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे. गुरेढोरे, मेंढ्या, शेळ्या, डुक्कर आणि हरिण यासारख्या खुरं असलेल्या प्राण्यांना प्रभावित. मेनली याचं जे इफेक्ट आहे ते खुरं असणाऱ्या प्राण्यांमध्ये होतो. ते प्राणी आहेत मेंढ्या असतील, शेळ्या असतील, डुकरं असतील किंवा हरिण असेल. तर याचं योग्य उत्तर आहे विषाणूजन्य. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा FMD किंवा फूट अँड माउथ डिसीज हा विषाणूजन्य आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात. द्विदल वनस्पतींच्या मुळावर असलेल्या गाठीमध्ये कोणते जीवाणू असतात? जस्ट आपण मागे पाहिलंय हरभऱ्याच्या मुळावरील गाठीमध्ये रायझोबियम असतात. तर रायझोबियम याचं योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणती एक वनस्पती कीटकभक्षी नाही? तर कीटकभक्षी वनस्पती म्हणजे अशी वनस्पती का जी प्राण्यांना किंवा किड्यांना अडकवून त्यांच्यामधले जे पोषण घटक असतात ते शोषून घेतात. तर याला कीटकभक्षी असे म्हणतात. तर आपल्याला ऑप्शन दिलेत व्हीनस फ्लायट्रॅप, नेपेंथस, सायकस, ड्रॉसेरा. तर इमेजेसमध्ये दिसतंय आपल्याला ड्रॉसेरामध्ये एक जीव अडकलेला दिसतोय, त्याच्यानंतर नेपेंथसमध्ये जीव अडकलेला दिसतोय. ही जी व्हीनस फ्लाय ट्रॅप आहे या ट्रॅपमध्ये इथं जीव आणि हे अडकलेले जीव आहे त्यांच्यामध्ये पोषण घटक जे असतात ते हे झाड शोषून घेतात. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते सायकस आहे. सायकसमध्ये अशी कुठलीही व्यवस्था नसते म्हणून सायकस ही वनस्पती कीटकभक्षी नाही. तर मित्रांनो लक्षात ठेवा व्हीनस फ्लायट्रॅप, नेपेंथस आणि ड्रॉसेरा या कीटकभक्षी वनस्पतींचे उदाहरणं आहेत. चला पुढचा प्रश्न पाहूयात. पाण्यातील हिरव्या वनस्पती जलचरांच्या जीवनास उपकारक का ठरतात? तर आपल्याला माहिती आहे की आपण हिरव्या वनस्पती ज्या पाण्यामध्ये असतात त्यांना शैवाल असे म्हणतो किंवा शेवाळ असतो आणि शेवाळ मुख्यत्वे करून हिरव्या रंगाचं असतं आणि हिरव्या रंगाच्या वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण केलं जातं आणि हे प्रकाश संश्लेषण केल्यानंतर त्याचा जो बाय प्रोडक्ट आहे तो म्हणजे
ऑक्सिजन, हा ऑक्सिजन बाहेर टाकला जातो आणि ज्या अर्थी त्या पाण्यामध्ये असतात हा ऑक्सिजन पाण्यामध्ये सोडला जातो आणि त्या पाण्यामध्ये सोडल्या गेलेल्या ऑक्सिजनचा उपयोग जलचरांना होतो. तर मग याचं जे योग्य उत्तर आहे त्या प्राणवायू सोडतात हे आहे. तर जलचरांना पाण्यातील हिरव्या वनस्पती या फायदेशीर असतात कारण त्या प्राणवायू सोडतात. चला पुढचा प्रश्न पाहूयात. प्रौढ बेडकास खालीलपैकी कोणता अवयव नसतो? ऑप्शन्स दिलेत पाय, डोळे, डोके, मान. आता प्रौढ बेडक आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे. त्याच्यामध्ये पाय असतात, डोळे असतात, डोकेही असतं, पण मान हा भाग नसतो कारण बेडूक आपल्याला माहिती आहे उड्या मारत चालतो. तर उड्या मारताना मान नसल्याचा बेडकाला फायदा होतो, तो खूप दूरवरती उड्या मारू शकतो. योग्य उत्तर आहे मान. चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आपण पाहूयात. आता गव्हामध्ये डॅश डॅश हे प्रथिन असतं. गव्हामध्ये ग्लुटेनिन हा ऑप्शन लक्षात, ग्लुटेनिन नावाचं प्रथिन गव्हामध्ये प्रेझेंट असतं. चला पुढचा प्रश्न पाहूयात. स्पायरोगायरा हे हिरव्या रंगाचे शेवाळ असून ते डॅश डॅश असते. ऑप्शन्स दिलेत आपल्याला संरक्षक, संयोजीवी, पोशिंदा आणि परजीवी. तर याच्यामध्ये ते जर हिरव्या रंगाचे आहे तर त्याच्यामध्ये प्रकाश संश्लेषण होते आणि प्रकाश संश्लेषणामुळे ते शैवाल स्वतःचं अन्न स्वतः बनवते आणि अशा प्रकारच्या ज्या वनस्पती असतात त्यांना आपण संयोजीवी अशा वनस्पती म्हणतो. तर ऑप्शन क याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणता प्राणी उभयचर वर्गातील आहे? ऑप्शन दिलेत सरडा, सर्प, मासा आणि सॅलमेंडर. तर याच्यामध्ये सरडा जो आहे तो सरीसृप वर्गातला आहे. त्याच्यानंतर सर्प हाही सरीसृप वर्गातलाच आहे. मासा हा जलचर आहे आणि सॅलमेंडर हा उभयचर आहे. तर उभयचर कशाला म्हणायचं? असे प्राणी का जे पाण्यामध्ये तसेच जमिनीवरती पण श्वास घेऊ शकतात किंवा राहू शकतात त्यांना आपण उभयचर प्राणी असे म्हणतो. उदाहरणार्थ बेडूक हा उभयचर प्राणी आहे. तर याचं योग्य उत्तर आहे सॅलमेंडर. सोबत तुम्हाला इमेज दिली आहे सॅलमेंडरची. पालीसारखा दिसणारा प्राणी आहे, तो पाण्यामध्येही राहतो आणि जमिनीवरतीही श्वास घेऊ शकतो. राहील लक्षात मग? चला पुढचा प्रश्न घेऊयात. बांबू म्हणजे एक प्रकारचे डॅश डॅश होय. त्याची जी पाने आहेत ती अशी लांब असतात. तर ही पाने गवताच्या पानाप्रमाणे असतात म्हणून त्याला गवत या ग्रुपमध्ये कन्सिडर करतात. तर बांबू म्हणजे एक प्रकारचे गवतच होय. चला पुढचा प्रश्न पाहूयात. वनस्पतींनाही भावना असतात, संवेदना असतात या शोधामुळे प्रसिद्धी पावलेले भारतीय शास्त्रज्ञ कोण? ऑप्शन दिलेत हरगोविंद खुराना, जगदीशचंद्र बोस, डॉक्टर जयंत नारळीकर आणि बिरबल सहानी. तर विद्यार्थी मित्रांनो सर जगदीशचंद्र बोस जे होते त्यांनी हा शोध लावलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांना कळालंय वनस्पतींनाही भावना आणि संवेदना असतात. योग्य उत्तर आहे जगदीशचंद्र बोस, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न पाहूयात. बेडूक हा डॅश डॅश वर्गातील प्राणी आहे. आपण पाहिलं होतं जसं सॅलमेंडर उभयचर आहे तसाच बेडूक पण उभयचर वर्गातला प्राणी आहे. तो पाण्यातही राहू शकतो आणि जमिनीवरतीही राहू शकतो. चला पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी डॅश डॅश हा जलचर सस्तन प्राणी आहे. उदाहरण दिलेत कांगारू, देवमासा, ओरंगुटान आणि सुसर. तर आपल्याला विचारलंय जलचर सस्तन प्राणी. आता जलचरामध्ये सुसर उभयचर आहे ती पण ती सस्तन नाहीये. त्याच्यानंतर कांगारू जो आहे तो सस्तन आहे पण जलचर नाहीये. ओरंगटान जो आहे तो जलचर नाही, तो सस्तन आहे. पण हा जो व्हेल आहे तो जलचर पण आहे आणि सस्तन पण, म्हणजे तो स्वतःच्या पिल्लांना जन्म देतो, अंडी घालत नाही आणि पाण्यात राहतो. तर याचं योग्य उत्तर आहे देवमासा, ऑप्शन क. चला राहील लक्षात आहे. पुढचा प्रश्न घेऊयात. दक्षिण ध्रुवाजवळ सापडणाऱ्या डॅश डॅश या पक्षास उडता येत. ऑप्शन दिलेत किवी, पेंग्विन, शामरुख, शॅमेलिऑन. तर आपल्याला जसं की माहिती आहे दक्षिण ध्रुवावर बर्फाळ प्रदेश आहे आणि या बर्फाळ प्रदेशमध्ये आढळणारा प्राणी किंवा पक्षी आहे पेंग्विन. त्याचे पंख नावालाच असतात, त्याचा उडण्यासाठी उपयोग होत नाही म्हणून याचं योग्य उत्तर आहे पेंग्विन. राहील लक्षात. तर किवीलाही उडता येत नाही पण किवी हा दक्षिण ध्रुवावर आढळत नाही. शामृगालाही उडता येत नाही, तो ट्रॉपिकल रिजनमध्ये असतो. शॅमेलिऑन हा तर सरड्याचा प्रकार आहे. योग्य उत्तर पेंग्विन. चला पुढचा प्रश्न पाहूयात. मातीत हवेचा भरपूर पुरवठा करून हवा खेळती ठेवण्याचं कार्य करणारे या कृमीस शेतकऱ्याचा मित्र असे म्हणतात. तर ऑप्शन दिलेत उंदीर, फुरसे, गांडूळ, गोगलगाय. तर याचं योग्य उत्तर असणारे गांडूळ, जो जमिनीमध्ये छोटे छोटे बिळं करतो आणि शेतकऱ्याची मदत करतो. ती कशी? तर जमिनीमध्ये पोकळ्या निर्माण होतात आणि त्या पोकळ्यामध्ये गांडूळ आपलं वास्तव्य करतं आणि त्या पोकळ्यामध्ये हवा खेळती राहते. योग्य उत्तर गांडूळ. पुढचा प्रश्न पाहूयात. कोणत्या स्वरूपात वनस्पती नायट्रोजन मिळवतात? तर वनस्पती हवेमधला नायट्रोजन जसाच्या तसा घेऊ शकत नाही. जसं आपण प्राणवायू घेऊ शकतो तसा वनस्पती नायट्रोजन घेऊन त्याचा उपयोग आपल्या वाढीसाठी करू शकत नाही. तर त्यांना मुळाद्वारे या नायट्रोजनचा पुरवठा केला जातो. तर त्या मुळांमधून नायट्रेट्सच्या स्वरूपामध्ये हे नायट्रोजन ॲब्सॉर्ब केलं जातं. तर याचं योग्य उत्तर आहे अ, नायट्रेट्स. लक्षात ठेवा वनस्पतींना नायट्रोजनचा सोर्स जो आहे तो नायट्रेट्स आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात. गव्हामध्ये साधारणतः किती टक्के प्रथिनं असतात? तर गव्हामध्ये प्रथिन आपण पाहिलंय ग्लुटेनिन नावाचं प्रथिन असतं आणि त्याचं जे प्रमाण आहे ते 12% आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ड, 12%. गव्हामध्ये साधारणतः 12% प्रथिन असते. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूयात. कोणत्या घटकामुळे दूध चवीला गोड लागतं? चवीला गोड लागण्यासाठी
शर्करेचा मुख्य याच्यामध्ये उपयोग आहे, तर दुधामध्ये लॅक्टोज नावाची शर्करा असते, त्याच्यामुळे दुधाची चव ही गोड लागते. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणते वनस्पतीचे मूळ आहे? ऑप्शन्स दिलेत आपल्याला सुरण, बटाटा, आले आणि बीट. तर याचं योग्य उत्तर आहे बीट. बाकीचे जे आहेत त्या वनस्पतीची खोडे आहेत. सुरण असेल, बटाटा असेल, आले असेल, तर बीट हे त्या वनस्पतीचे मूळ आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात. वडाच्या पारंब्या हे कोण प्रकारच्या मुळाचे उदाहरण आहे? आपण सगळ्यांनी वडाचं झाड पाहिलेलंच आहे. तर वडामध्ये अशा वर्ण खाली पारंब्या लटकलेल्या आहेत आणि ह्या ज्या पारंब्या आहेत त्या मुळांचंच एक रूप आहे. तर त्या प्रकारच्या मुळांना अंतरक्षीय मूळ असं म्हणतात. ते हवेमध्ये लटकलेले असतात. ठीक आहे, समजलंय? पुढचा प्रश्न पाहूयात. एक पेशीय प्राण्यास काय म्हणतात? तर एक पेशीय प्राण्यासाठी ऑप्शन्स दिलेत आदिजीव, जीवाणू, परजीव आणि विषाणू. तर याचं योग्य उत्तर आहे आदिजीव. एक पेशीय प्राण्यांना आदिजीव असे म्हणतात. खालीलपैकी कोणता प्राणी अथवा पक्षी सस्तनी या प्रकारात मोडतो? तर आपल्याला ऑप्शन्स दिलेत घार, गिधाड, वटवाघूळ, कावळा. तर मित्रांनो, घार हा अंडज प्राणी आहे. हा अंडी देतो म्हणून याला अंडज असे म्हणतात. त्याच्यानंतर गिधाड एक ऑप्शन दिला आहे आपल्याला. गिधाड हा सुद्धा अंडज प्राणी आहे. हा पण अंडी देतो. त्याच्यानंतर वटवाघूळचा ऑप्शन आहे. तर वटवाघूळ हा सस्तनी प्राणी आहे. हा पिलांना जन्म देतो. आणि कावळा हा अंडज आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे वटवाघूळ, जो की सस्तनी प्राणी आहे. ठीक आहे, आलंय लक्षात? चला पुढचा प्रश्न आपण आता पाहूयात. तृणधान्यामध्ये खालीलपैकी कशाच्या मदतीने परागवहन होते? तर विद्यार्थी मित्रांनो, तृणधान्याचे उदाहरणं आपल्याला माहिती पाहिजे. पहिलं उदाहरण आहे ज्वारी, बाजरी, मका. हे तृणधान्य आहेत. तर या तृणधान्यामध्ये जे परागभवन आहे, परागाचं वहन आहे, वाऱ्यामार्फत होतं. तर वाऱ्यामार्फत याचे जे परागकण आहेत ते एका ठिकाणावरून दुसरीकडे जातात. आल्या लक्षात? पुढचा प्रश्न आपण पाहूयात. गायीसारख्या शाकाहारी प्राण्याचे आतडे डॅश डॅश असते. ऑप्शन्स दिलेत आपल्याला आखूड, छोटे, लांब आणि नाजूक. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की गाय ही वनस्पती खाणारा प्राणी आहे आणि वनस्पती खाल्ल्यानंतर गायीच्या शरीरामध्ये त्या वनस्पतीचं पचन होण्यासाठी, कारण वनस्पतींमध्ये सेल्युलोज नावाचा पदार्थ असतो, तर त्या सेल्युलोजचं पचन होण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि ते अन्न गायी पोटामध्ये जास्त वेळ राहावं यासाठी तिचे जे आतडे असतील लांब असायला हवेत आणि त्या लांब असणाऱ्या आतड्यांमुळेच ते सेल्युलोजचं पूर्ण त्याच्यामध्ये ब्रेकडाऊन होतं आणि गाईला जे फूड मटेरियल आहे त्याच्यातून मिळणारं जे जीवनसत्व आहे त्याचं ॲब्सॉर्प्शन करता येतं. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे लांब. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न आपण पाहूयात. सभोवतालच्या परिस्थितीनुसार रंग बदलणारा शॅमेलियॉन हा डॅश डॅश वर्गातील प्राणी आहे. ऑप्शन्स दिलेत आपल्याला उभयचर, अपृष्ठवंशी, सरीसृप आणि जलचर. तर विद्यार्थी मित्रांनो, उभयचर कशाला म्हणायचं? उभयचर म्हणजे असे प्राणी की जे पाणी आणि जमीन या दोन्हीवरतीही जगू शकतात. त्याच्यानंतर अपृष्ठवंशी म्हणजे ज्यांना पाठीचा कणा नाहीये त्यांना आपण अपृष्ठवंशी असे म्हणतो. त्याच्यानंतर उदाहरण आहे सरीसृप. ते फुफ्फुसांनी श्वसन करतात आणि त्यांच्या शरीरावरती खवले असतात. त्याच्यानंतर आहे जलचर. जलचर म्हणजे जे पाण्यात राहतात आणि त्यांना श्वसनासाठी कल्ले असतात. तर हा जो शॅमेलियॉन सरडा आहे त्याचं योग्य उत्तर आहे सरीसृप. हा सरीसृप वर्गातील प्राणी आहे. याच्या शरीरावरती खवले असतात आणि हा अंडज आहे, तसेच हा फुफ्फुसाने श्वसन करतो. ठीक आहे, आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न पाहूयात. दालचिनी म्हणजे वस्तुतः डॅश डॅश या झाडाची सालच होय. इथे तुम्हाला दालचिनीचं झाड दाखवलेलं आहे. तर दालचिनी ही झाडाच्या सालीपासून मिळवली जाते. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे सिनेमन. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न आहे खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? ऑप्शन्स दिलेत मिरची, कपाशी, सोटमूळ, वड अन्नसंचयी मूळ, मका, गहू, तंतुमूळ, केवडा, आधाराचे मूळ. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, सोटमूळमध्ये एक मेन मूळ असतं आणि त्याला बाकीचे छोटे छोटे तंतुमुळे असतात. त्याच्यानंतर अन्नसंचयी मूळ जे आहे त्याच्यामध्ये जमिनीमध्ये हे मूळ मोठं असतं. उदाहरणार्थ बीट हे अन्नसंचयी मूळ आहे. त्याच्यानंतर तंतुमुळे जे आहेत ते खोडाला असे तंतुमुळे अटॅच असतात डायरेक्टली, याच्यामध्ये सोटमूळ नसतं. आणि आधाराचे मूळ केवडाचं उदाहरण आहे. केवडामध्ये त्याच्या खोडापासून जमिनीपर्यंत असे मुळं अटॅच झालेले असतात, त्याला आधाराचे मूळ म्हणतात. तर वडामध्ये हे जे मूळ आहे हे आंतरक्षीय मूळ आहे, म्हणून ही जोडी चुकीची आहे. ठीक आहे मित्रांनो, लक्षात आलंय? चला पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. कॅलिफोर्नियामध्ये आढळणारे हे झाड जगातील सर्वात उंच वाढणारे झाड होय. ऑप्शन्स दिलेत आपल्याला मँग्रू, साल, सेकोया, पाईन. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इमेजेस दिले आहे स्लाईडमध्ये, तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये ही व्यक्ती झाडाच्या खाली उभी आहे आणि
हे झाडाचं खोड आहे. त्या व्यक्तीला कम्पेअर करता तुम्ही अंदाज लावू शकता की झाड किती मोठं आहे. ठीक आहे. तर कॅलिफोर्नियामधील रेडवूड नॅशनल पार्कमध्ये उभे असलेले कोस्ट रेडवूड हे जगातील सर्वात उंच जिवंत वृक्ष आहे. त्याची उंची 115.66 मीटर आहे आणि हे वृक्ष कुतुब मिनारपेक्षाही उंच आहे. हे जे वृक्ष आहे ते या सेकोया प्रकारामधलं आहे. त्याच्यामुळे याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते ब सेकोया हे आहे. ठीक आहे मित्रांनो, चला पुढचा आपण प्रश्न पाहूयात. बटाटा व आले ही डॅश डॅश आहेत. ऑप्शन्स दिलेत आपल्याला. भूमिगत खोडे, झाडाची मुळे, जमिनीत येणारे फळे आणि अन्नसंचयी मुळे. तर विद्यार्थी मित्रांनो, बटाटा हे भूमिगत खोड आहे. ते मूळ नाहीये, जमिनीखाली आहे म्हणून त्याला आपल्याला मूळ म्हणता येणार नाही. ते ॲक्च्युअली भूमिगत खोड आहे आणि त्याला छोटे छोटे मुळे असतात आणि त्या बटाट्यावरती असे बड येतात आणि त्या बडपासूनच नवीन बटाट्याचं झाड उगतं. म्हणून हा बटाटा जो आहे तो खोडाचं काम करतो. ठीक आहे, राहील लक्षात. चला पुढचा प्रश्न पाहूयात आता. मुळा, गाजर, रताळी व बीट हे झाडाचे काय आहेत? आपल्याला ऑप्शन्स दिलेत. भूमिगत खोडे, भूमिगत फळ, सोटमुळे, अन्नसंचयी खोडे. मुळा, गाजर, रताळी हे सगळे मातीखाली वाढणाऱ्या गोष्टी आहेत. यांचा जो आकार आहे तो सोटमुळाप्रमाणे असतो आणि त्याला छोटी छोटी तंतुमुळे अटॅच असतात. हा प्रकार जो आहे तो सोटमुळाचा प्रकार आहे. तर योग्य उत्तर आहे ब सोटमुळे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीमध्ये अधोभूमिक बीजांकुरण घडून येते? ऑप्शन्स दिलेत आपल्याला. वाटाणा, घेवडा, एरंडी आणि सूर्यफूल. अधोभूमिक अंकुरण जे आहे त्याच्यामध्ये बीजपत्र जे असणार आहेत अंकुरणानंतर जमिनीवर येत नाही. म्हणजे जर आपण आता इथं वाटाण्याचं एक्झाम्पल दिलं, हा वाटाणा आहे, ज्यावेळेस त्याचं अंकुरण होतं त्यावेळेस जे बीजपत्र असतं हे बीजपत्र जमिनीच्या खालीच राहतं, म्हणून याला अधोभूमिक बीजांकुरण म्हणतात. पण जर आपण घेवड्याचं एक्झाम्पल घेतलं, घेवड्यामध्ये ते जे बीजपत्रे आहेत ते जमिनीच्या वरती येतात. भुईमुगामध्ये पण हेच होतं. तर याला अभिभूमिक बीजांकुरण या केसला म्हणणार. याला आपण अधोभूमिक बीजांकुरण म्हणतो. ठीक आहे, आलं लक्षात. तर याचं उत्तर आहे वाटाणा. चला पुढचा प्रश्न पाहूयात. स्पायरोगायरा हे हिरव्या रंगाचे शेवाळ प्रामुख्याने गोड्या पाण्यात आढळते. हे शेवाळ असलेल्या पाण्यातून वायूचे बुडबुडे बाहेर पडतात. तर कुठल्या वायूचे बुडबुडे बाहेर पडतात ते आपल्याला पाहायचं आहे. स्पायरोगायरा हे हिरवं शेवाळ आहे. ज्यावेळेस ते पाण्यामध्ये असतं त्यावेळेस सूर्यप्रकाश घेऊन स्वतःचं अन्न बनवतं आणि आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस झाडं सूर्यप्रकाशाने स्वतःचं अन्न बनवतात त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन हा वायू बाहेर सोडतात. तर हा जो ऑक्सिजन वायू आहे त्या वायूचे बुडबुडे त्या पाण्यामध्ये दिसून येतात. तर हाच ऑक्सिजन वायू पाण्यामध्ये मिक्स होतो आणि जलचरांना त्या वायूचा उपयोग होतो. तर याचं योग्य उत्तर आहे ऑक्सिजन. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. धोत्र्याच्या फुलामधील परागीकरण खालीलपैकी कोणत्या माध्यमामार्फत होते? ऑप्शन्स दिलेत आपल्याला. पाणी, वारा, कीटक आणि पक्षी. तर धोत्र्याचं जे फूल आहे ते या प्रकारे असतं, इमेजमध्ये दाखवलं आहे. त्याचं जे परागीकरण आहे मेनली कीटकांमार्फत होतं. ठीक आहे, इथे मधमाशी दिसते. ज्यावेळेस मधमाशी त्याच्यावरती बसते त्यावेळेस एका फुलातील परागकण घेऊन ज्यावेळेस तीच माशी दुसऱ्या फुलावरती जाते त्यावेळेस ते परागकण तिथं डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम करते आणि याला परागीकरण किंवा परागीभवन असे म्हणतात. चला पुढचा प्रश्न बघूयात. आंब्याच्या झाडाच्या फांद्यावर वाढणारी डॅश डॅश ही अहरित वनस्पती परजीवी आहे. योग्य उत्तर आहे अमरवेल. घटपर्णी ही कीटकभक्षी आहे. लायकेन हे बुरशी आणि शैवालाचं एकत्रीकरण आहे आणि स्पायरोगायरा हे शैवाल आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी हा सस्तन प्राणी अंडज आहे. ऑप्शन दिलेत. उंदीर, प्लॅटिपस, टोड आणि बेडूक. तर मित्रांनो तुम्हाला इमेजमध्ये हा जो सस्तन प्राणी आहे प्लॅटिपस आहे. तर प्लॅटिपस काय करतो? अंडज प्राण्याप्रमाणे अंडी घालतो. ज्यावेळेस त्या अंड्यातून पिल्ले बाहेर येतात त्यावेळेस त्या पिल्लांना दूध पाजण्याचं काम हा करतो. म्हणजे हा अंडजसारखा पण वागतोय आणि सस्तन प्राण्यांसारखा पण वागतोय. तर याला डकबिल्ड प्लॅटिपस असे म्हणतात कारण याची चोच ही डकसारखी किंवा बदकासारखी आहे. त्याचे पाय पण बदकासारखे आहेत. ठीक आहे, आलं लक्षात. चला पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. खालीलपैकी हा शीत रक्ताचा प्राणी आहे. ऑप्शन आहेत बेडूक, देवमासा, उंदीर आणि ससा. शीत रक्ताचे प्राणी असे प्राणी असतात की जे शरीरात स्वतः उष्णता निर्माण करू शकत नाही आणि उष्णतेसाठी त्या इतर गोष्टीवरती ते अवलंबून असतात. तर इथं एक्झाम्पल दिलेत तुम्हाला. हे शीत रक्ताचे प्राणी आहेत आणि हे उष्ण रक्ताचे प्राणी आहेत. तर शीत रक्तामध्ये साप आहे, फ्रॉग आहे, टोड आहे, लिझर्ड म्हणजे पाल आहे, टर्टल, फिश, मॉस्किटो, बीज,
त्याच्यानंतर उष्ण रक्तामध्ये वुल्फ असेल, डिअर असेल, बिअर असेल, डॉग, कॅट, मंकी, एप्स, रॅबिट, इवन ह्युमन किंवा आपण पण उष्णरक्तीय प्राणी आहे. आपल्या शरीरामध्ये उष्णता तयार करण्यासाठी सिस्टीम आहे. बट जे शीतरक्ताचे प्राणी आहेत ते उष्णता स्वतः तयार करू शकत नाही. त्यांना एकतर सूर्यप्रकाशावरती अवलंबून राहावं लागतं. ठीक आहे. याच्यामध्ये योग्य उत्तर असणार आहे बेडूक, की जो शीतरक्ताचा प्राणी आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, शीतरक्त आणि उष्णरक्त प्राणी. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गात मोडत नाही? आपल्याला ऑप्शन्स दिलेत प्लॅटिपस, देवमासा, उंदीर आणि टोड. प्लॅटिपस आपण जस्ट पाहिलं. प्लॅटिपस हा सस्तन प्राणी आहे, देवमासा हाही सस्तन प्राणी आहे आणि उंदीर हाही सस्तन प्राणी आहे. हे प्राणी पिल्लांना जन्म देतात आणि यांचं जे फलन आहे ते शरीराच्या आतमध्ये होतं. पण टोड जो आहे त्याचं फलन शरीराबाहेर होतं, प्लस तो उभयचर प्राणी आहे. तो पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी राहू शकतो. तर टोड हा सस्तन वर्गात मोडत नाही. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी डॅश डॅश हा उष्ण रक्ताचा प्राणी आहे. उदाहरणं दिलेत बेडूक, देवमासा, टोड आणि पाल. तर मित्रांनो, देवमासा हा उष्ण रक्ताचा प्राणी आहे. बाकीचे जे आहेत शीतरक्ताचे प्राणी आहे. आपण जस्ट मागच्या क्वेश्चनमध्ये पाहिलं आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात. वाटाण्याच्या मुळावरील गाठीत डॅश डॅश हे सहजीवी जीवाणू असतात. तर वाटाण्याचे जे मुळं असतात त्याच्यावरती गाठी असतात आणि त्याच्यामध्ये रायझोबियम नावाचे जीवाणू असतात. त्यांचं काम नायट्रोजन फिक्सेशन आहे. हवेतला नायट्रोजन ते अमोनियामध्ये कन्वर्ट करून वाटाण्याच्या झाडाला देतात. त्याच्या बदल्यामध्ये वाटाण्याचं झाड सूर्यप्रकाशामध्ये बनवलेलं जे अन्न आहे ते त्या जीवाणूंना देतं आणि त्या जीवाणूंना संरक्षण देण्याचं काम वाटाण्याचं झाड करतं. म्हणून रायझोबियम हे याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या मुळाची सोटमूळ या प्रकारात गणना होणार नाही? ऑप्शन्स आहेत मिरची, कापूस, सुंदरी आणि ताड. तर हे 3 जे एक्झाम्पल आहेत त्याच्यामध्ये सोटमूळ प्रकार असतो. त्याच्यामुळे सोटमूळ वर्गामध्ये मोडतात याप्रमाणे. आणि ताड जो आहे, ताडचं इथं एक्झाम्पल दिलं आहे. ताडामध्ये वेगवेगळे छोटे छोटे मुळं त्या खोडामधून बाहेर आलेले असतात. तर हे तंतुमूळ प्रकारात मोडणारं झाड आहे. ठीक आहे. याचं जे योग्य उत्तर आहे ते ताड आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. हिरव्या वनस्पतींना असे म्हणतात. तर हिरव्या वनस्पती आपल्याला माहिती आहे. हिरव्या वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया होते आणि त्याच्यापासून ते स्वतःचे अन्न बनवतात. सूर्यप्रकाशाच्या प्रेझेन्समध्ये कार्बन डायऑक्साईड घेऊन आणि मुळांनी शोषलेलं पाणी या सगळ्यांचा वापर करून ते आपलं अन्न बनवतात. म्हणून त्यांना उत्पादक असे म्हणतात. अन्नसाखळीमध्ये सगळ्यात सुरुवातीचे सजीव आहेत, उत्पादक आहेत. त्यांच्यावरती बाकीचे डिपेंड असतात. ठीक आहे. याचं योग्य उत्तर उत्पादक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात विद्यार्थी मित्रांनो. खालीलपैकी ही वनस्पती सहजीवी वनस्पतीचे उत्तम उदाहरण होय. घटपर्णी, अमरबेल, स्पायरोगायरा आणि लायकेन. तर मित्रांनो, घटपर्णी जी वनस्पती आहे ती कीटकभक्षी आहे किंवा कीटकांना पकडून ते आपले अन्न मिळवण्याचं काम करते. अमरबेल तो परजीवी आहे, दुसऱ्या झाडावरती डिपेंड असतो. दुसऱ्या झाडामधून अन्नरस शोषण्याचं काम अमरबेल करतो. स्पायरोगायरा हे स्वतःचं अन्न स्वतः करतात कारण त्यांच्यामध्ये हरितलवके असतात. त्याच्यानंतर लायकेन. लायकेन जो आहे तो बुरशी आणि शैवाल या दोन्हींचं कॉम्बिनेशन आहे. बुरशी आणि शैवाल. तर शैवालामध्ये हरितद्रव्य असतं आणि शैवाल काय करतं, सूर्यप्रकाशामध्ये स्वतःचं अन्न बनवून ह्या बुरशीला प्रोव्हाइड करतं. त्याच्या बदल्यामध्ये बुरशी ह्या सबस्ट्रेटमधील किंवा या खोडामधील किंवा ज्या गोष्टीवरती ते उगवले त्याच्यामधून इतर अन्न घटक शोषून शैवालाला प्रोव्हाइड करतात. आणि हे एक सहजीवनाचं उदाहरण आहे, ज्याला आपण सिम्बायोटिक रिलेशन पण म्हणतो. तर याचं योग्य उत्तर आहे लायकेन. चला पुढचा प्रश्न पाहूयात. सर्पगंधा ही वनस्पती मुख्यत्वे डॅश डॅश आढळते. आपल्याला ऑप्शन दिलेत हिमालयात, पश्चिम घाटात, आसाममध्ये आणि मेघालयात. सर्पगंधा ही वनस्पती उच्च रक्तदाब आणि निद्रानाश या 2 गोष्टीमध्ये वापरली जाते आणि ती मेनली पश्चिम घाटामध्ये आढळते. आपल्याकडे जो असणारा पश्चिम घाट आहे, पश्चिम घाटामध्ये सर्पगंधाची झाडे आढळतात. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी सर्वाधिक दीर्घायुषी जीव कोणता? आपल्याला ऑप्शन दिलेत हत्ती, पोपट, गरुड आणि कासव. तर हत्ती जो आहे त्याचं ॲव्हरेज जे वय आहे ते 60 ते 70 वर्ष असतं. त्याच्यानंतर पोपटाचं वय हे मिनिमम 30 ते 40 वर्ष असतं. 80-90 वर्षापर्यंत पण जगलेले पोपट आहेत. गरुडाचं जे वय आहे ते 20 ते 30 वर्ष असतं. त्याच्यानंतर कासव जे आहे ते 80 ते 150 वर्षांपर्यंत जगतं. तर मग याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे दीर्घायुष्य असणार आहे ते आहे कासव. ठीक आहे. हे एक लक्षात असू द्या, हे जे आयुष्यमान आहे, कारण त्याचा उपयोग तुम्हाला बाकीच्या क्वेश्चन्समध्ये होऊ शकतो.
एक जनरल आयडिया ठेवा फक्त. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणता पदार्थ झाडापासून मिळवला जातो? ऑप्शन्स आहेत टाकणखार, त्याच्यानंतर शिलाजीत, त्याच्यानंतर कापूर आणि शेवटी शेंदूर. तर टाकणखार जो आहे त्याला बोरेक्स म्हणतात. हे सिंथेटिक केमिकल आहे, ते बनवलं जातं लॅबमध्ये. त्याच्यानंतर शिलाजीत हे हिमालयामध्ये मिळतं. खडकांमधून स्रवणारं हे द्रव आहे, त्याला शिलाजीत म्हणतात. कापूर हा झाडांपासून मिळवला जातो, या झाड असतं आणि त्या झाडांपासून कापूर मिळवला जातो. शेंदूर म्हणजे रेड ऑक्साईड. तर रेड ऑक्साईड हे सिंथेटिक केमिकल आहे, ते बनवलं जातं. तर मग खालीलपैकी कोणता पदार्थ झाडापासून मिळवला जातो याचं योग्य उत्तर आहे कापूर. मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी बिनविषारी साप कोणता? अजगर, नाग, मण्यार आणि फुरसे हे ऑप्शन आहेत आपल्याकडे. तर याच्यामध्ये नाग, मण्यार, फुरसे हे तीनही विषारी सर्प आहेत आणि अजगर जो आहे तो विषारी नाही आहे, त्याच्यामध्ये विषग्रंथी नसतात. तर याचं योग्य उत्तर आहे अ, अजगर. रचनात्मक आणि कार्यात्मक एकक काय आहे? व्हॉट इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ अ लाईफ? ऑप्शन्स दिले आहेत सेल, ऑर्गॅनिझम, टिश्यू, ऑर्गन. पेशी, जीव, ऊती आणि अवयव. तर याच्यामध्ये असं विचारलंय की स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट म्हणजे बेसिक जे जीव आहेत ते कशापासून बनलेले आहेत. तर जसं की आपल्याला माहित आहे, जसे एलिमेंट हे अणूंपासून बनलेले आहेत, तसे जीव किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम हे पेशींपासून किंवा सेल्स पासून बनलेले आहेत. सो द करेक्ट आन्सर इज सेल. ठीक आहे, आपण आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 2 आहे, हु डिस्कवर्ड द सेल? पेशीचा शोध कोणी लावला? ऑप्शन्स दिलेत रॉबर्ट हुक, अँटॉन व्हॅन ल्यूवेनहॉक, लुई पाश्चर, रॉबर्ट ब्राउन. तर रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने इसवी सन 1665 मध्ये बुचाच्या झाडाचा पातळ काप घेऊन तो सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला. तेव्हा त्याला त्या कापामध्ये मधमाशीच्या पोळ्यातील कप्प्यांप्रमाणे रचना दिसून आली. तर याच कप्प्यांना त्याने पेशी हे नाव दिले. तर याचं योग्य जे उत्तर असणार आहे ते रॉबर्ट हुक हे असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. क्वेश्चन 3, कोणत्या शास्त्रज्ञाने पेशी सिद्धांत मांडला? विच सायंटिस्ट प्रपोज्ड द सेल थिअरी? ऑप्शन्स दिलेत मॅथियस श्लेडन आणि थिओडर श्वान, रॉबर्ट हुक, लुई पाश्चर, अँटॉन व्हॅन ल्यूवेनहॉक. तर एम.जे. श्लायडन व थिओडर श्वान या दोन शास्त्रज्ञांनी 1838 साली पेशींच्या रचनेविषयी सिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार सर्व सजीव पेशींपासून बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे. तर 1985 मध्ये आर विरशॉ यांनी सर्व पेशींचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशीमधूनच होते असं स्पष्ट केलं. सो द करेक्ट आन्सर विल बी ए, मॅथियस श्लेडन आणि थिओडर श्वान. ठीक आहे, तर याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 4, कोणत्या शास्त्रज्ञाने जीवाणू व आदिजीव यांच्या जिवंत पेशींचे सूक्ष्मदर्शकाखाली सर्वप्रथम निरीक्षण केले? विच सायंटिस्ट वॉज द फर्स्ट टू ऑब्झर्व द लिव्हिंग सेल ऑफ बॅक्टेरिया अँड प्रोटोझोआ अंडर अ मायक्रोस्कोप? ऑप्शन्स दिलेत मॅथियस श्लेडन आणि थिओडर श्वान, रॉबर्ट हुक, लुई पाश्चर, अँटॉन व्हॅन ल्यूवेनहॉक. तर अँटॉन ल्यूवेनहॉक यांनी, जसं आपण मागच्याच क्वेश्चनमध्ये पाहिलं की 1673 मध्ये विविध भिंगे एकत्र करून सूक्ष्मदर्शक हे उपकरण तयार केले, त्याला आपण मायक्रोस्कोप असे म्हणतो. व जीवाणू आणि आदिजीव यांच्या जिवंत पेशींचे सर्वप्रथम त्यांनी निरीक्षण केले. सो द करेक्ट आन्सर विल बी अँटॉन व्हॅन ल्यूवेनहॉक. ऑप्शन डी हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. क्वेश्चन 4चं आन्सर ऑप्शन डी, अँटॉन व्हॅन ल्यूवेनहॉक. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5, व्हॉट युनिट्स आर यूज्ड टू मेजर सेल साइज?
ऑप्शन्स दिलेत आपल्याला मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर, डेसिमीटर अँड सेंटीमीटर, सेंटीमीटर्स अँड इंचेस अँड ऑल ऑफ द अबाव. जसं की आपल्याला माहिती आहे पेशी किंवा सेल्स ह्या खूप छोट्या असतात, आकाराने खूप छोट्या असतात. यांना पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाचा उपयोग करावा लागतो. ज्या अर्थी त्या खूप छोट्या असतील त्या अर्थी सेंटीमीटर, इंचेस किंवा डेसिमीटर, सेंटीमीटर ह्या गोष्टींचा उपयोग आपण ते पाहण्यासाठी करू शकत नाही, कारण डेसिमीटर रेंजमध्ये किंवा सेंटीमीटर रेंजमध्ये किंवा इंचेस रेंजमध्ये आपल्याला हे विदाउट कुठल्या भिंगाचा किंवा मग सूक्ष्मदर्शकाचा वापर न करताही आपण ती साईज जी आहे ती उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो. तर याच्यामध्ये आपण हे मायक्रोमीटर आणि नॅनोमीटरचं रेंज कशी आहे ते पाहू. आपल्याला माहिती आहे की 1 सेंटीमीटर जे आहे, 1 सेंटीमीटर हे 10 मिलीमीटर पासून बनलेलं आहे. तर मग 10 मिलीमीटर जे आहे ते 1 सेंटीमीटर बनतं. त्याच्यानंतर आपण 1 मिलीमीटर म्हणजे सेंटीमीटरचा जर 10वा भाग घेतला तर ते बरोबर असणार आहे 1000 मायक्रोमीटर एवढं. 1000 मायक्रोमीटर एवढं. मायक्रोमीटर म्हणजे आपण अंदाज लावू शकतो की 1 मायक्रोमीटर हे किती छोटं असणार आहे. म्हणजे 1 मिलीमीटरचा 1000वा भाग म्हणजेच 1 मायक्रोमीटर. आणि हेच जे 1 मायक्रोमीटर आहे हे इक्वल असणार आहे 1 मायक्रोमीटर. हे असणार आहे 1000 नॅनोमीटर. म्हणजे 1 मायक्रोमीटरचा 1000वा भाग तो असेल 1000 नॅनोमीटर. म्हणजे इतक्या छोट्या साईजमध्ये आपण पेशी किंवा सेल्स ह्या ऑब्झर्व करू शकतो मायक्रोस्कोपचा यूज करून. सो द करेक्ट आन्सर इज मायक्रोमीटर अँड नॅनोमीटर. हे युनिट जे आहेत ते सेलची साईज मेजर करण्यासाठी आपण यूज करू शकतो. तर याच्यामध्ये पुढचा प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 6, क्वेश्चन नंबर 6. डॅश डॅश हे पेशींचे सर्वात बाहेर असणारे आवरण आहे. डॅश डॅश इज द आउटरमोस्ट लेअर ऑफ द सेल. ऑप्शन दिलेत आपल्याला सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, सायटोप्लाझम आणि सेंटरला न्यूक्लियस असे म्हणतात. न्यूक्लियस. ऑप्शन अ पेशीभित्तिका, पेशीपटल, पेशीद्रव आणि केंद्रक हे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर हे जे 4 ऑप्शन आहेत हे सर्व पेशी अंगके आहेत. म्हणजे पेशीमध्ये असणारे पेशींचे अवयव म्हणता येतील आपल्याला. पेशीमध्ये असणारे कन्स्टिट्युएंट किंवा पेशीमध्ये असणाऱ्या गोष्टी या 4 ऑप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तर याच्यामध्ये दिलंय पेशीद्रव. पेशीद्रव म्हणजे पेशीमध्ये पेशी केंद्रका व्यतिरिक्त रिक्त द्रवरूप भाग जो असतो त्याला आपण पेशीद्रव असे म्हणतो. ज्यावेळेस आपण एखादी पेशी कन्सिडर करू त्याच्यामध्ये एक न्यूक्लियस किंवा केंद्रक असतं आणि त्याच्या आजूबाजूला असणारा जो भाग आहे किंवा जे लिक्विड आहे त्याला आपण पेशीद्रव असे म्हणू शकतो. त्याच्यानंतर पेशीपटल. पेशीपटल हे एक प्रकारचे पातळ आवरण असते आणि ते अतिशय नाजूक व लवचिक असते. हे एक पातळ आवरण पेशीपटल आहे. त्याच्यानंतर केंद्रक म्हणजे न्यूक्लियस जे सेल्सचे सर्व फंक्शन जे आहेत ते कंट्रोल करण्याचं काम केंद्रक करतो. जसा आपल्यामध्ये आपला ब्रेन जो आहे किंवा मेंदू जो आहे तो शरीराच्या सर्व ज्या क्रिया आहेत त्या करण्याचं काम कंट्रोल करण्याचं काम करतो. सेम पेशीमध्ये केंद्रक असतं. तर याच्यामध्ये आहे पेशीभित्तिका. तर पेशीभित्तिका हे पेशींचे सर्वात बाहेरचे असणारे आवरण आहे आणि पेशीभित्तिका फक्त वनस्पती पेशीमध्ये आढळते. प्राणी पेशीमध्ये पेशीभित्तिका आढळत नाही. सो द करेक्ट आन्सर इज सेल वॉल, पेशीभित्तिका. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. पेशींची सर्व कार्य डॅश डॅश नियंत्रित करतात. कंट्रोल
डॅश डॅश कंट्रोल्स ऑल द फंक्शन ऑफ अ सेल. ऑप्शन दिले आपल्याला सेल वॉल, न्यूक्लियस, सायटोप्लाझम आणि गॉल्गी बॉडीज. तर आत्ताच मागच्या क्वेश्चनमध्ये आपण पाहिलं न्यूक्लियस किंवा केंद्रक जे आहे ते पेशींचे सर्व फंक्शन्स किंवा कार्य आहे ते नियंत्रित करण्याचं काम करतं. तर केंद्रक हे पेशीचे सर्वात महत्वाचे अंगक आहे. हे सर्वात इम्पॉर्टंट सेल ऑर्गनेल आहे. त्याच्या भोवती दुहेरी सछिद्र पटल असते आणि पेशींची सर्व कार्य केंद्रकच नियंत्रित करते. त्या केंद्रकाच्या भोवती डबल लेयर असते, दुहेरी पटल किंवा लेयर म्हणतो आपण त्याला, आणि सर्व पेशींचे जे कार्य आहे ते न्यूक्लियस नियंत्रित करण्याचं काम करतं. सो द करेक्ट आन्सर इज केंद्रक न्यूक्लियस. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न क्रमांक 8. व्हॉट इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिस्ट्रीब्युशन ऑफ अ प्रोटीन इन द सेल? पेशींमध्ये प्रथिनांचे वितरण करण्याचे काम कशामार्फत होते? तर याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन्स दिलेत. गॉल्जी पिंड, याला गॉल्गी बॉडीज असं म्हणतो आपण. त्याच्यानंतर इंटरस्टिशियल फ्लुइड, याला पेशीद्रव किंवा सायटोप्लाझम म्हणतात, सायटोप्लाझम. त्याच्यानंतर सेल वॉल, पेशीभित्तिका आणि रायबोसोम हे ऑप्शन दिले त्याच्यामध्ये. तर पेशींमध्ये जे प्रथिन तयार करण्याचे काम आहे ते रायबोझोमचं आहे. रायबोझोम हे प्रोटीन तयार करण्याचं काम करतं आणि हेच रायबोझोम पेशींमध्ये प्रथिनांमध्ये आवश्यक असे बदल करून त्यांना गॉल्गी बॉडी कडे पाठवण्याचे काम करतं. गॉल्गी बॉडी हे अनेक चपट्या पिशव्यांनी तयार झालेले असून प्रथिनांचे योग्य वितरण करण्याचे काम हे गॉल्जी बॉडी किंवा गॉल्जी पिंड या ऑर्गनेलचं आहे. तर याच्यामध्ये रायबोझोमचं काम काय आहे? रायबोझोमचं काम आहे प्रथिन बनवणं. सेल वॉलचं काम आहे त्या पेशीला बांधून ठेवणं, कव्हरिंग देणं. त्याच्यानंतर हा सायटोप्लाझम किंवा पेशीद्रव जो आहे, पेशीद्रव तो पेशींमध्ये सर्व ऑर्गनेल्सला कव्हर केलेला असतो आणि गॉल्गी बॉडी किंवा गॉल्जी पिंड जे आहे त्यांचं काम रायबोझोमने तयार केलेले जे प्रथिनं आहे किंवा प्रोटीन्स आहे ते सगळीकडे सर्क्युलेट करण्याचं आणि डिस्ट्रीब्युशन करण्याचं काम हे गॉल्जी पिंडामार्फत किंवा गॉल्जी बॉडीजच्या मार्फत केलं जातं. सो द करेक्ट ऑप्शन इज गॉल्जी पिंड, गॉल्जी बॉडीज. So the next question number 9. Which structure is found in a plant cell but not in animal cell? तर प्लांट सेलमध्ये कुठलं स्ट्रक्चर असतं की जे ॲनिमल सेलमध्ये नसतं? आपण याच्या अगोदर एक एक्झाम्पल पाहिलं होतं, त्याच्यामध्ये सेल वॉलचं एक्झाम्पल पाहिलं होतं. पेशीभित्तिका. पेशीभित्तिका ही वनस्पतींमध्ये असते, प्राण्यांमध्ये नसते. तर याच्यामध्ये पेशीभित्तिका ऑप्शन नाहीये, सेल वॉल ऑप्शन नाहीये. याच्यामध्ये आहे रायबोझोम, न्यूक्लियस, सायटोप्लाझम आणि क्लोरोप्लास्ट. तर रायबोझोम प्रोटीन सिंथेसिस हे किंवा प्रोटीन प्रथिन बनवण्याचं काम हे प्लांटमध्येही होतं, ॲनिमल्समध्ये पण होतं. आणि न्यूक्लियस हे दोन्ही पेशींसाठी महत्त्वाचं आहे. दोन्ही पेशींचं कार्य कंट्रोल करण्यासाठी न्यूक्लियसची गरज आहे. सायटोप्लाझमही दोन्ही पेशींमध्ये महत्त्वाचं आहे, त्याच्याशिवाय पेशी एक्झिस्ट करणं इम्पॉसिबल आहे. आणि राहिला पार्ट क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट म्हणजेच आपण त्याला म्हणतो हरित लवके. तर हरित लवकांचं काम काय आहे? हरित लवकांचं काम आहे प्रकाश संश्लेषण. तर प्राण्यांना हरित लवकांची गरज नाहीये. प्राण्यांमध्ये जी ऊर्जा मिळवली जाते, जे अन्न मिळवलं जातं ते मिळवलं जातं खाण्यामधून. डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये किंवा पचन संस्थेमध्ये अन्नाचं एनर्जीमध्ये ATP मध्ये कन्व्हर्जन केलं जातं. तर अशा केसमध्ये हे जे क्लोरोप्लास्ट आहे ते प्लांट सेलमध्येच फक्त प्रेझेंट असतं, जे हिरव्या कलरचं असतं. आणि ॲनिमल सेल्समध्ये क्लोरोप्लास्टची गरज नाहीये. क्लोरोप्लास्टचं काम आहे प्रकाश संश्लेषण, म्हणजे उन्हाचा वापर करून पाणी आणि कार्बन डायऑक्साईडचा वापर करून उन्हाच्या उपस्थितीमध्ये किंवा उन्हाच्या प्रेझेन्समध्ये हे शुगर्स बनवण्याचं काम प्लांट सेलमध्ये केलं जातं. तर याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते क्लोरोप्लास्ट किंवा हरित लवके हे असणार आहे. ठीक आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10. टिंब पेशीमधून टाकाऊ पदार्थ काढून टाकण्याचे काम करतात. तर पेशींमधून टाकाऊ पदार्थ जे आहेत म्हणजे पेशीमध्ये जे केमिकल चेंजेस होतात, जे मेटाबॉलिझम होतं, सेल्युलर लेव्हलला जे काम होतं, त्याच्यामध्ये जे एक्सक्रीशन होतं किंवा त्याच्यामध्ये जे नायट्रोजनस मटेरियल बाहेर पडतं, तर ते पेशींमधून बाहेर काढण्याचं जे काम आहे ते कोण करतं हे विचारलंय. सो डॅश डॅश वर्क टू रिमूव्ह वेस्ट मटेरियल फ्रॉम द सेल. ऑप्शन दिलेत वॉक्युअल्स, सायटोप्लाझम, सेल वॉल, रायबोझोम. रिक्तिका, पेशीद्रव, पेशीभित्तिका आणि रायबोझोम. तर याच्यामध्ये आपण हे पाहिलंय, रायबोझोम प्रोटीन सिंथेसिसचं काम करणार आहे, पेशीभित्तिका हे कव्हरिंगचं काम करणार आहे, पेशीद्रव हे सेल ऑर्गॅनिल्स होल्ड करण्याचं काम करत आहे आणि राहिला जो पार्ट आहे तो रिक्तिका. तर रिक्तिका ह्या पेशींमध्ये असतात. ह्या पेशी जर असतील याच्यामध्ये ह्या एम्प्टी स्पेसेस असतात म्हणून त्याला रिक्तिका असे म्हणतात. तर रिक्तिका जे आहे ते जे वेस्ट मटेरियल असणार आहे, वेस्ट मटेरियल ते ॲब्सॉर्ब करतात आणि पेशींमधून बाहेर काढण्याचं काम रिक्तिका करतात. सो द करेक्ट आन्सर इज वॉक्युअल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. क्वेश्चन नंबर 11. सूक्ष्मजीवांच्या क्रियेमुळे काही कार्बनी पदार्थांचे दुसऱ्या कार्बनी पदार्थात रूपांतर होण्याच्या रासायनिक क्रियेला टिंब म्हणतात. Question 11. Some organic materials are converted to others by action of microorganisms is called. म्हणजे सूक्ष्मजीवांच्या काही क्रियेमुळे काय होतंय, कार्बनी पदार्थांचे एका प्रकारच्या कार्बनी पदार्थांचे रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या कार्बनी पदार्थात होते. त्याला आपण काय म्हणतो हा प्रश्न विचारलाय. तर इथे ऑप्शन्स दिलेत. ऑक्सिडीकरण, त्याला आपण ऑक्सिडेशन असं म्हणतो. त्याच्यानंतर दिलाय किण्वन, फर्मेंटेशन. त्याच्यानंतरचा ऑप्शन दिलाय डिव्हिजन, विभाजन आणि शेवटी दिलाय उदासीनीकरण, न्यूट्रलायझेशन. तर आता एका कार्बनी पदार्थाचं दुसऱ्या कार्बनी पदार्थामध्ये रूपांतर होणं ही एक बायोलॉजिकल रिॲक्शन आहे. याच्यामध्ये बायोलॉजिकल गोष्टी इन्वॉल्ड आहेत. सूक्ष्मजीव हे बायोलॉजिकल आहे. जसं आपण रिॲक्शन्स करतो केमिस्ट्रीमध्ये, एक केमिकल दुसऱ्या केमिकल सोबत रिॲक्ट करून तिसरं केमिकल बनवतो, ती केमिकल रिॲक्शन झाली, ही बायोलॉजिकल रिॲक्शन आहे. तर आता आपण याचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर दही. आपण दुधामध्ये विरजण टाकून त्याच्यापासून दही बनवतो. तर या प्रोसेसमध्ये काय होते, दुधाचा जो सामू आहे तो कमी होतो ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये दही ऍड करतो. त्याला जे कारणीभूत बॅक्टेरिया आहे त्याला आपण लॅक्टोबॅसिलाई असे म्हणतो. तर लॅक्टोबॅसिलायमुळे काय होते, ज्यावेळेस आपण ते दुधामध्ये ऍड करतो एका विशिष्ट टेम्परेचरला, त्यावेळेस त्यांची त्याच्यामध्ये वाढ होऊन दुधाचा सामू जो आहे तो कमी होतो. तो कशामुळे, तर दुधातील प्रथिनांचे कोआग्युलेशन होते आणि त्यामुळे दुधातील जे प्रथिनं आहेत ते इतर घटकांपासून वेगळे होतात. तर यालाच आपण सिम्पली म्हणू शकतो की दुधाचं दह्यामध्ये झालेलं रूपांतर. तर ही जी प्रोसेस आहे, अजून याचं एक दुसरं उदाहरण जर पाहायचं झालं तर धान्यापासून आपण अल्कोहोल तयार करू शकतो किंवा पिठापासून ईस्टचा वापर करून आपण पाव बनवतो. तर याच प्रक्रियेला आपण किण्वन किंवा फर्मेंटेशन असे म्हणतो. तर फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये एकतर तुम्ही बॅसिलाई वापरू शकता, बॅक्टेरिया वापरू शकता, जसं इथं लॅक्टोबॅसिलस यूज करायचे. तसंच तुम्ही याच्यामध्ये ईस्ट वापरू शकता. पावासाठी आपण बेकर्स ईस्ट नावाचं ईस्ट वापरतो, त्याला आपण किण्व म्हणतो. ज्यावेळेस ते ईस्ट वापरलं जातं त्यावेळेस त्याच्यामध्ये असणारी जी शर्करा आहे, शुगर आहे, शुगरचं कन्व्हर्जन हे अल्कोहोलमध्ये होतं. सो द प्रोसेस इज कॉल्ड किण्वन किंवा फर्मेंटेशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 12. डॅश डॅश जीवाणू दुधातील लॅक्टोज शर्करेचे किण्वन संक्षेपाद्वारे लॅक्टिक आम्लामध्ये रूपांतर करतात. आपण जस्ट मागच्याच क्वेश्चन मध्ये पाहिलं की आपण
दुधाला ज्यावेळेस दह्यामध्ये कन्व्हर्ट करायचं असतं त्यावेळेस त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलाई नावाचे जीवाणू ऍड करतो. ईस्ट जो आहे, ईस्ट आपण धान्यापासून अल्कोहोल बनवताना किंवा पिठापासून पाव बनवताना ईस्ट वापरतो. तर अमिबा हा सूक्ष्मजीव आहे, याच्यामध्ये रोल नाहीये. हायड्राचा पण याच्यामध्ये रोल नाहीये. सो द करेक्ट आन्सर इज, दुधाच्या बाबतीत जर पाहिलं तर लॅक्टोबॅसिलाई हे करेक्ट आन्सर आहे. तर लॅक्टोबॅसिलाई काय करतात, त्याच्यामध्ये दुधातले जे शर्करा आहे लॅक्टोज, त्या लॅक्टोजचं कन्व्हर्जन लॅक्टिक ॲसिडमध्ये करतं. त्याच्यामध्ये प्रथिनं जे असतील दुधामध्ये, केसिन नावाचं प्रथिन असतं, ते त्याच्यामध्ये कॉग्युलेट होतं आणि त्याचे गोळे बनतात. म्हणून दह्याचं टेक्स्चर जे आहे ते थोडं घट्ट, दुधापेक्षा घट्ट आणि गोळ्यांपासून बनलेलं असतं. तर ते कॉग्युलेट झालेले प्रथिनं असतात. बाकी मग लॅक्टोजचं कन्व्हर्जन लॅक्टिक ॲसिडमध्ये होतं. या प्रक्रियेला आपण किण्वन किंवा फर्मेंटेशन असे म्हणतो. सो द करेक्ट आन्सर इज लॅक्टोबॅसिलाई, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. क्वेश्चन नंबर 13. कडधान्याच्या मुळावरील गाठीत राहणारे रायझोबिया जीवाणू त्या रोपट्याला डॅश डॅश पुरवतात. ऑप्शन्स दिले त्याच्यामध्ये हायड्रोजन व सोडियम, पाणी व ऑक्सिजन, नायट्रेट व नायट्राइट्स आणि लोह. द रायझोबिया बॅक्टेरिया लिव्हिंग इन द नोड्युल्स ऑफ रूट पल्सेस सप्लाय द प्लांट्स विथ हायड्रोजन अँड सोडियम, वॉटर अँड ऑक्सिजन, नायट्रेट्स अँड नायट्राइट आणि आयरन. तर जे कडधान्य आहेत ते स्वतःहून हवेमध्ये जो असणारा नायट्रोजन आहे, तो N2 आहे, तो स्वतःहून ॲब्सॉर्ब करू शकत नाहीत. तर त्यांना तो नायट्रोजन प्रोटीन सिंथेसिससाठी अवेलेबल होण्यासाठी तो सोल्युबल फॉर्ममध्ये किंवा मग जो फॉर्म त्यांना ॲब्सॉर्ब करण्यासाठी योग्य असेल अशा फॉर्ममध्ये त्याचं कन्व्हर्जन करणं हे महत्त्वाचं आहे. डायरेक्टली जसं कार्बन डायऑक्साईड झाडं ॲब्सॉर्ब करू शकतात हवेमधून, त्याप्रमाणे नायट्रोजन ॲब्सॉर्प्शन झाडांना पॉसिबल नाही आहे. म्हणून त्याचं कन्व्हर्जन सिम्पल कंपाऊंडमध्ये करणं हे इम्पॉर्टंट आहे. जसं आपण झाडांना युरिया वगैरे प्रोव्हाइड करतो, युरियामधून नायट्रोजन, नत्र झाडांना मिळते. तसंच जर नॅचरली त्यांना जर नत्र पाहिजे असेल तर त्यांना रायझोबिया नावाच्या बॅक्टेरियांकडनं त्याची मदत घ्यावी लागते. तर रायझोबिया काय करतात, मुळावरील गाठीत जे राहणारे रायझोबिया आहेत ते त्या रोपट्याला नायट्रोजनचं कन्व्हर्जन नायट्रेट्स आणि नायट्राइटमध्ये करतात आणि तसेच त्यांना अमिनो आम्ले सुद्धा पुरवतात व त्या बदल्यात रोपट्याकडून हे रायझोबिया त्यांना आवश्यक असे कार्बोदक किंवा जे फूड आहे, जे बॅक्टेरियांना महत्त्वाचं आहे, असे कार्बोदके या स्वरूपामध्ये, ऊर्जा स्वरूपामध्ये मिळवतात. तर अशा प्रकारे याच्यामध्ये कडधान्यांच्या रोपट्यांनाही फायदा होतोय आणि रायझोबियालाही फायदा होतोय. तर हे जे रिलेशन आहे त्याला आपण सहजीवन म्हणतो किंवा सिम्बायोटिक रिलेशनशिप म्हणतो. सो याच्यामध्ये जे करेक्ट आन्सर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन सी, नायट्रेट्स अँड नायट्राइट्स. ठीक आहे. याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 14. शरीराचे विशिष्ट कार्य करण्यासाठी एकत्र आलेल्या एकसारख्या पेशींच्या समूहाला काय म्हणतात? आता शरीरातील विविध कार्य करताना फक्त एक पेशी कार्य करू शकत नाही, त्यांना पेशींचा समूह लागतो. प्रत्येक आपल्या शरीरामध्ये प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या टाईपच्या पेशी आहे. तर एक विशिष्ट कार्य करण्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या पेशींना एकत्र यावं लागतं. तर ज्यावेळेस त्या विशिष्ट प्रकारच्या पेशी एकत्र येतात तर तो त्यांचा जो समूह होतो त्यांना आपण ऊती म्हणतो किंवा टिश्यू म्हणतो. तर आपल्या शरीरामध्ये जसं पाहायला गेलं तर लाखो पेशी असतात. तर या पेशींची गटागटात विभागणी झाल्यानंतर एखादा जो गट आहे तो विशिष्ट एकच कार्य करतो. त्या गटालाच आपण ऊती किंवा टिश्यू असं म्हणू शकतो. त्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते टिश्यू हे आहे.
So the next question is question number 15. The tissue responsible for transmitting electrical impulses in the human body is. म्हणजे असा पेशींचा समूह की जो ह्युमन बॉडीमध्ये इलेक्ट्रिकल इम्पल्सेस किंवा विद्युत आवेग जे आहेत ते ट्रान्सफर करण्याचं काम करतात. तर त्या पेशींच्या समूहाला किंवा त्या ऊतींना काय म्हणतात हा प्रश्न विचारलाय. तर याच्यामध्ये दिलेत अभिस्तर ऊती, चेता ऊती, स्नायू ऊती, संयोजी ऊती. एपिथेलियल टिश्यू, नर्व्हस टिश्यू, मस्क्युलर टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू. तर आता जर आपण पाहिलं की विद्युत आवेग जे आहे ते ब्रेनकडनं शरीराला पाठवले जातात. तर ब्रेनचं काम सपोज तुम्हाला तुमच्या शरीराला एखादं कार्य करायचं आहे. त्या केसमध्ये तुमचा ब्रेन जो आहे किंवा मेंदू जो आहे तो तो त्या पर्टिक्युलर एका पार्टला तुम्हाला हात वर उचलायचा आहे तर त्यावेळेस तो ब्रेन जो आहे तो कम्युनिकेट करतो त्या ऊतींमार्फत त्या हातापर्यंत कम्युनिकेशन करतो आणि हाताला उचलण्यासाठी ऑर्डर करतो. तर हे जे आहे ते नर्व्हस सिस्टीमचा पार्ट आहे. नर्व्हस सिस्टीममधून ह्या सगळ्या मेसेजेस जे आहे ते ट्रान्समिट केले जातात. तर या ऊती ज्या असतात ज्या रिस्पॉन्सिबल असतील विद्युत आवेगांना ब्रेनकडनं ऑर्गन्सकडे ट्रान्सफर करण्याचं काम जे करणार आहेत ते असतील नर्व्हस टिश्यू किंवा चेता ऊती म्हणतात त्यांना. ठीक आहे. सो द करेक्ट आन्सर इज अ बी, नर्व्हस टिश्यू और चेता ऊती. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात. क्वेश्चन नंबर 16. शरीराच्या आणि त्याच्या भागांच्या हालचालीसाठी जबाबदार ऊती डॅश डॅश आहेत. The tissue responsible for the movement of the body and its part is. याच्यामध्ये ऑप्शन दिलेत तुम्हाला अभिस्तर ऊती, चेता ऊती, स्नायू ऊती, संयोजी ऊती. आपण स्नायू ऊती, चेता ऊती, अभिस्तर ऊती आणि संयोजी ऊती याच्यामधून योग्य पर्याय निवडायचा आहे. तर आपला चेता ऊतीचं कार्य आपण जस्ट मागच्या क्वेश्चनमध्ये पाहिलं. चेता ऊतीचं काम आहे विद्युत आवेग किंवा विद्युत संवेदना ज्या आहेत त्या शरीरामध्ये ट्रान्सफर करण्याचं काम करतं. ब्रेनने दिलेले सिग्नल्स आपल्या बॉडीपर्यंत किंवा ऑर्गन्सपर्यंत पाठवण्याचं काम हे चेता ऊती करतात. तर आता मेनली शरीराची जी हालचाल आहे इथं आपण हालचाल पाहतोय. तर हालचाल होण्यासाठी आपल्याला माहिती आहे शरीरामध्ये स्नायू असतात. तर स्नायूंचं काम जे आहे ते शरीराच्या वेगवेगळ्या भागांची हालचाल करणं आहे. त्यावेळेस स्नायू आकुंचित पावतात आणि प्रसरण पावतात त्यावेळेस शरीराची हालचाल होते. तर याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते मस्क्युलर टिश्यू किंवा स्नायू ऊती हे असणार आहे. तर स्नायू ऊती रिस्पॉन्सिबल आहेत हालचालीसाठी. स्नायूंचं काम हालचाल करणं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात. प्राण्यांच्या शरीरातील संरक्षक आवरणातील ऊतींना काय म्हणतात? व्हॉट आर द प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग टिश्यू ऑफ ॲनिमल बॉडी कॉल्ड? ऑप्शन्स दिलेत मसल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, एपिथेलियल टिश्यू, नन ऑफ दीज. स्नायू ऊती, संयोजी ऊती, अभिस्तर ऊती यापैकी नाही. आपण मागच्या क्वेश्चनमध्ये पाहिलं स्नायू ऊती ह्या हालचालीसाठी जबाबदार असतात. त्याच्यानंतर संयोजी ऊती आणि अभिस्तर ऊती. तर याच्यामध्ये एपिथेलियल टिश्यूचं जे काम आहे तर प्राण्यांच्या शरीरातील संरक्षक आवरणांना अभिस्तर ऊती म्हणतात. या ऊतीच्या पेशी एकमेकींना घट्ट चिकटलेल्या व अखंड थराच्या स्वरूपात असतात. तर प्राण्यांच्या शरीरातील संरक्षक आवरण म्हणजेच काय तर त्वचा. तर त्वचा जी बनलेली असते ती अभिस्तर ऊती किंवा एपिथेलियल टिश्यू पासून बनलेली असते. त्याचं काम आहे शरीराला बाहेरच्या एलिमेंट्स पासून प्रोटेक्ट करणं हे या एपिथेलियल किंवा अभिस्तर ऊतींचं कार्य आहे. तर मग अभिस्तर ऊतींचं जे कार्य आहे ते प्रोटेक्शन आहे किंवा सुरक्षा आहे.
हे त्वचाच्या स्वरूपात केलं जातं. आता संयोजी ऊती किंवा कनेक्टिव्ह टिश्यू जे आहेत त्याला आपण कार्टिलेज असं म्हणतो. कार्टिलेज म्हणजे सॉफ्ट पार्ट आहे कानाचा, कान जो बनलेला आहे तो कार्टिलेज पासून बनलेला आहे. तो फक्त सिंपल स्किनचा बनलेला नाहीये. नाक जे बनलेलं आहे ते कार्टिलेज पासून बनलेलं आहे किंवा कनेक्टिव्ह टिश्यू पासून बनलेलं आहे. तर शरीराच्या स्नायूंना कान, नाक असेल किंवा श्वसन नलिका असेल ते लवचिक असतात आणि त्यांना आकार आणि आधार देण्याचं काम जे आहे ते काम कनेक्टिव्ह टिश्यू किंवा संयोजी ऊती ह्या करतात. तो कार्टिलेज. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. क्वेश्चन नंबर 18. कास्ती हे कोणत्या प्रकारच्या ऊतींचे उदाहरण आहे? कास्ती म्हणजेच कार्टिलेज. कार्टिलेज इज अन एक्झाम्पल ऑफ विच टाईप ऑफ टिश्यू? आपण याच्यामध्ये अभिस्तर ऊतीविषयी पाहिलंय, त्याच्यानंतर चेता ऊतीविषयी पाहिलंय, स्नायू ऊतीविषयी पाहिलंय आणि वनस्पती ऊती ह्या वनस्पतीमध्ये असतात. तर हा जो ऑप्शन आहे क, याच्याऐवजी इथे दुसरा ऑप्शन हवाय. इथे हवाय संयोजी ऊती. संयोजी ऊती. याचा जो करेक्ट आन्सर असणार आहे तो असणार आहे कनेक्टिव्ह टिश्यू किंवा संयोजी ऊती. ठीक आहे, आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 19. एकाच प्रकारच्या पेशींनी बनलेल्या ऊती म्हणजे? टिश्यू मेड अप ऑफ सिंगल टाइप ऑफ सेल्स आर. तर यांना आपण सरल ऊती किंवा सिंपल टिश्यू असं म्हणतो, ज्या एकाच प्रकारच्या पेशींपासून बनलेल्या आहेत. मग त्या चेता ऊती असतील, अभिस्तर ऊती असतील, संयोजी ऊती असतील, त्या एकाच प्रकारच्या टिश्यूपासून बनलेल्या असतात, म्हणून त्यांना सिंपल टिश्यू किंवा सरल ऊती असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. क्वेश्चन नंबर 20. खालीलपैकी कोणत्या पेशीमध्ये पेशीभित्तिका नसते? हे आपण सुरुवातीलाच पाहिलं. प्राणी पेशीमध्ये पेशीभित्तिका ही नसते. वनस्पती पेशीमध्ये असते, बॅक्टेरियामध्ये असते, बुरशीमध्ये असते. सो द करेक्ट आन्सर इज प्राणी पेशी, ॲनिमल सेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते सामान्य विज्ञान विषयातले जीवशास्त्रावरती आधारित MCQ. आय होप तुम्हाला सर्व प्रश्न व कॉन्सेप्ट समजले असतीलच. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भौतिकशास्त्रावरती आधारित MCQ पाहणार आहोत. तर व्हिडिओला लाईक करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि अशीच ही सिरीज पाहत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.